नमस्कार मित्रांनो, मी अभिजित सर्वज्ञ. महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग एक्झाम्स बाय अभिजित सर्वज्ञ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सर्व विद्यार्थी मित्रांचं या ठिकाणी स्वागत करतो आहे. बघा मित्रांनो, आपण याच्या अगोदर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल याचा फुल थ्रूआउट सिलेबस घेतलेला आहे. ज्यांनी पण तो पाहिलेला नाही, तुमच्या लक्षात हे पण असू द्या, तो पण तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत. तर मित्रांनो, आपण रिसेंटली आत्ता बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे एक 6 ते 7 टॉपिक म्हणजे जे काही इम्पॉर्टंट आहेत असे टॉपिक आपण कंप्लीट केलेले आहेत. तर मित्रांनो, आता आपण इरिगेशन इंजिनिअरिंगचा जो की तुमच्या WCDसाठी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तर तो आपण काय करणार आहे मित्रांनो, घेणार आहे. ठीक आहे. तर बघा, तर आता WCDमध्ये इरिगेशन आणि हायड्रोलॉजी हे 2 टॉपिक तुम्हाला नियर अबाउट 5 ते 6 क्वेश्चन हे कन्फर्म येणार आहेत. बघा, 5 ते 6 MCQ हे कन्फर्म येणार आहेत. बघा, तर आता याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉपरली काय घेणार आहे हे सांगतो. ठीक आहे मित्रांनो. तर बघा, इरिगेशन टेक्निक अँड क्वालिटी ऑफ वॉटर, वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप, कॅनल, सेडिमेंट ट्रान्सपोर्ट, डिझाईन ऑफ कॅनल, लाइनिंग ऑफ कॅनल, रिक्लेमिनेशन ऑफ, बघा, रिक्लेमिनेशन ऑफ वॉटर लॉगिंग, डायव्हर्जन हेडवर्क, हायड्रोलिक जंप, कॅनल रेग्युलेशन, क्रॉस ड्रेनेज वर्क, रिझर्वायर प्लॅनिंग फॉर डॅम, ग्रॅव्हिटी डॅम, अर्थन डॅम, स्पिलवे आणि एनर्जी डिसिपेटर. थ्रू आउट फर्स्ट टॉपिक टू लास्ट टॉपिक एवढे तुम्हाला सर्व टॉपिक मिळतील असं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्वेश्चन प्लस त्या क्वेश्चनचे जी काही थेरी असेल, जे काही इम्पॉर्टंट तुम्हाला प्रत्येक चॅप्टरची थेरी असेल आणि मॅक्झिमम टाईम एक्झाममध्ये जे क्वेश्चन विचारले जातात असे टॉपिक आणि ते क्वेश्चन मी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे, एकदम व्यवस्थित पाहायचा आहे. जे टॉपिक तुमच्यासाठी नवीन आहे ते लिहून घ्यायचे आहेत आणि जे तुम्हाला टॉपिक येत आहेत ते पटपट बघून व्यवस्थित व्हिडिओ कंप्लीट करायचा आहे. याच्यामधून तुम्हाला काय होईल मित्रांनो, तर तुमचं थ्रूआउट इरिगेशन या सब्जेक्टसाठी व्यवस्थितपणे रिव्हिजन होईल आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी काय होईल, तर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनची व्यवस्थित थेरी तुम्हाला लिहिता येईल. म्हणजे व्यवस्थित, म्हणजे पहिल्यांदा पूर्ण थेरी लिहून घ्यायची, म्हणजे काय होईल रे मित्रांनो, तुमचा पूर्ण इरिगेशन हा सब्जेक्ट थेरोटिकली व्यवस्थित तुम्हाला समजून जाईल. तर आता वेळ न घालवता आपण पटकन व्हिडिओला स्टार्ट करू. बघा, आता फर्स्ट टॉपिक बघतोय आपण, इरिगेशन टेक्निक्स अँड क्वालिटी ऑफ इरिगेशन वॉटर. इरिगेशन टेक्निक्स म्हणजे काय, तर आपण एखाद्या लँडला, जे काय फील्ड आहे या फील्डला ज्यावेळेस आपण वॉटर सप्लाय करतो तर ते कोणत्या मेथडने सप्लाय करतो त्या मेथडला आपण म्हणतो इरिगेशन टेक्निक्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या डाळिंबाची बाग आहे तुमच्याकडे, तर त्या डाळिंबाच्या बागेला तुम्ही काय करताय नॉर्मली, बघा, हे डाळिंबाची बाग आहे इन शॉर्ट. बघा, ही अशी डाळिंबाची बाग आहे आणि तुम्ही याला काय केलं रे, तर एका ड्रिपच्या लाईनने त्याला काय केले, तुम्ही वॉटरिंग करताय. तर ह्या इरिगेशनला काय म्हणायचं, ड्रीप इरिगेशन म्हणायचं. काय म्हणायचं मित्रांनो, बघा, ड्रीप इरिगेशन. बघा, तर आता हे ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन असे बरेचसे टाईप आहेत. ठीक आहे. किंवा बघा, आता तुम्हाला हे माहीत असेल, ज्यावेळेस आपण एखादं इथे झाड लावलं, बघा असं झाड लावलं आहे, या ठिकाणी एक झाड लावलं आहे, सपोज हे मोसंबीची बाग आहे असं कन्सिडर करा, ही मोसंबीची बाग आहे. ठीक आहे. तर आपण काय करतो रे, या ठिकाणाहून एक डिच कन्स्ट्रक्ट करतो. डिच म्हणजे काय, तर एक असा पोर्शन जो आपण कट केलेला असतो लँडमध्ये आणि त्या ठिकाणाहून काय करतो, तर याला असं आळं करतो. बरोबर. त्या आळ्याला आपण काय म्हणतो रे, बेसिन म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो, बेसिन म्हणतो. आणि हे आळे काय करतो आपण, मेन लाईनला कनेक्ट करतो. बघा, मेन लाईनला कनेक्ट केली म्हणजे इथून आलेलं वॉटर या आळ्यात जाईल, इकडे पण ह्या बेसिनमध्ये जाईल, इकडे जाईल आणि हे इकडे जाईल. म्हणजे ह्याला काय म्हणतो, बेसिन इरिगेशन म्हणतो. म्हणजे वॉटर आपण कोणत्या वेनं पाठवलं, तर बेसिन ह्या मेथडने आपण त्या क्रॉपला वॉटर सप्लाय केलं, म्हणून ह्याला कोणती मेथड म्हणायची किंवा कोणती टेक्निक म्हणायची, बेसिन इरिगेशन. असे बरेचसे टाईप आहेत इरिगेशनचे, आपण त्या वेळेस व्यवस्थित बघूया. म्हणजे तुम्हाला एक कळालं टेक्निक म्हणजे काय, तर कोणत्या मेथडने आपण वॉटर सप्लाय करतोय. नेक्स्ट बघा, क्वालिटी ऑफ इरिगेशन वॉटर. आता तुम्ही जे वॉटर पाठवताय तर त्याची क्वालिटी काय पाहिजे, तर बघा, ते वॉटर म्हणजे तुम्हाला एकतर प्युअर पाहिजे, बरोबर, त्याच्यामध्ये
साल्ट कंटेंट नसले पाहिजेत, त्याच्यामध्ये ॲसिडिक कंटेंट, अल्कलाईन कंटेंट नसले पाहिजेत. असं वॉटर तुम्हाला, म्हणजे जे पोटेबल वॉटर आहे, पिण्यायोग्य पाणी आहे, असंच पाणी आपण काय करतो, आपल्या इरिगेशन पर्पजसाठी यूज करत असतो. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. म्हणजे बघा, नॉर्मली तुमच्या वॉटरमध्ये क्षाराचं प्रमाण जास्त असतं. तुम्ही मराठवाडा, विदर्भात जर पाहिले तर म्हणजे नियर अबाउट खूप लोक बोरवेलचं पाणी पितात. तर ह्या बोरवेलच्या पाण्यामुळे तुम्ही जर मराठवाड्याचा पूर्ण असा पट्टा बघितला, म्हणजे फॉर एक्झाम्पल धाराशिव, पुन्हा नांदेड, लातूर किंवा सोलापूरचा काही पार्ट, इथल्या बऱ्याच लोकांना किडनी स्टोनचे प्रॉब्लेम आहेत. बरोबर. आणि हे किडनी स्टोनचे प्रॉब्लेम फक्त एकाच कारणामुळे होत आहेत, जे बोरवेलचं वॉटर असेल, ज्याच्यामध्ये सोडियमचं पर्सेंट किंवा क्षारांचं पर्सेंट, कॅल्शियम, मॅग्नेशियमचे जे काही क्षार आहेत, याचं पर्सेंटेज खूप मोठ्या प्रमाणे वाढलेलं आहे. त्याच्यामुळे काय होत आहे, तर त्या लोकांना किडनी स्टोनचे प्रॉब्लेम होत आहेत. आणि त्या भागामध्ये किंवा हे जे काही सर्व जिथे बोरवेल थ्रू इरिगेशन केलं जातं, तर अशा भागामध्ये पिण्याचं पाणी म्हणजे अवेलेबलच तिथली म्युन्सिपल कॉर्पोरेशन करत नसल्यामुळे अशा टाईपचे आजार हे खूप मोठ्या प्रमाणे वाढत चालले आहेत. तर आपला पॉईंट काय होता, क्वालिटी ऑफ वॉटर. जर इथं लोकांना पिण्यासाठीच पाणी नसेल, तर ते लोक क्वालिटी ऑफ वॉटर हे इरिगेशन पर्पजसाठी कसं काय देऊ शकतात, हा पण एक मोठा प्रश्न आहे. पण आपण काय करतो मित्रांनो, आपण लर्न करतो आहे, आपल्याला एक्झाम क्रॅक करायची आहे म्हणून आपण हे सर्व पाहतो आहे. ठीक आहे. बघा, पुस्तकामध्ये वेगळं असतं आणि आपल्या रिअल लाईफमध्ये वेगळं असतं. इथं आजही, म्हणजे आज 15, म्हणजे आज 16 जून आहे. 16 जूनला पण दिल्लीमध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, इवन पश्चिम महाराष्ट्रातल्या पण काही भागात, कोकणामध्ये पण पाण्याची आत्ता सध्या ह्या करंट डेटला पण पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई आहे. ठीक आहे मित्रांनो. म्हणून म्हणजे एक संदेश म्हणून काय, तर आपल्याला खूप झाडं लावले पाहिजेत आणि पाणी आपल्याला जेवढं आपल्याला पर्क्युलेट करता येईल किंवा जेवढं आपल्याला पाणी मुरवता येईल किंवा पाझरता येईल ह्या जमिनीत, तेवढं आपल्याला पाझरलं पाहिजे. किंवा त्याच्यासाठी एक सिव्हिल इंजिनियर ह्या नात्याने तुम्ही पण समाजात अवेअर केलं पाहिजे. ठीक आहे. बघा, फ्लड इरिगेशन मेथड. बघा, फ्लड इरिगेशन मेथड हा इरिगेशनचा एक टाईप आला. फ्लड इरिगेशन मेथड ऑफ इरिगेशन फील्ड वर्क्स बेस्ड ऑन. बघा, फ्लड इरिगेशन आपण कुठे यूज करतो. बघा, आता फ्लड इरिगेशन म्हणजे काय, तुम्हाला इरिगेशनचे टाईप तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. बघा, हे इरिगेशन कोणतं आहे, बेसिन इरिगेशन. बघा, बेसिन म्हणजे काय, हे बेसिन आहेत तुमचे. बघा, हे बेसिन आहेत. या ठिकाणी एक क्रॉप आहे आणि हा काय आहे तुमचा मेन डिच आहे. डिच म्हणजे काय, मेन पाण्याचा प्रवाह आहे. इथून पाणी वॉटर येणार आहे, म्हणजे इरिगेशनसाठी जे वॉटर लागणार आहे ते वॉटर येणार आहे. हे वरती पाणी जाईल, इथून या बेसिनसाठी जाईल, या ठिकाणून या बेसिनसाठी जाईल, असं हे सगळीकडे वॉटर जाणार आहे. आणि त्या ट्रीजला, बघा इथे काय असणार आहे, ट्री असणार आहेत. म्हणजे हे शक्यतो आपण काय करतो, ऑर्चिडसाठी आपण यूज करतो. बघा मित्रांनो, ऑर्चिड म्हणजे काय, तर फळबागांसाठी यूज करतो. फॉर एक्झाम्पल डाळिंबाची बाग असेल, द्राक्षांची बाग असेल, केळीची बाग असेल, अशा ठिकाणी आपण ह्याचा यूज करतो. ठीक आहे. पण आत्ता ह्या बेसिन इरिगेशनची जागा ड्रिप इरिगेशननं घेतल्यामुळे पाण्याचा म्हणजे 80 to 90% वॉटर जे काय वेस्ट होणार होतं ते वाचलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो. बघा, त्यानंतर हे इरिगेशन आहे फ्री फ्लडिंग. बघा, फ्री फ्लडिंग म्हणजे काय, बघा आपण एक मेन डिच आहे, मेन सप्लाय ऑफ डिच. बघा, मेन सप्लाय डिच, हा मेन सप्लाय डिच म्हणजे इथून वॉटर आपण काय केलं, आपण सोडलं आणि नंतर काय केलं रे. बघा, सबसाइडरी डिच म्हणजे याच्यातून आणखी एक आपण ब्रँच काढली, तिथून वॉटर काय केलं आपण या साईडला सोडलं, इथून वॉटर काय केलं या साईडला सोडलं. पण याला कुठंही रिस्ट्रिक्शन नाही. बघा मित्रांनो, रिस्ट्रिक्शन नाही. बघा, याला कुठेही रिस्ट्रिक्शन नाही. मग हे काय होणार आहे, वॉटर या पूर्ण ह्याच्यामध्ये येणार आहे. बघा, रिस्ट्रिक्शन नाही म्हणून याला फ्री म्हणतो, फ्री फ्लडिंग. या ठिकाणी फ्रीली फ्लड होत आहे. बघा, आता हे आपण जनरली कुठे यूज करतो, ज्वारीचं शेत आहे बरोबर, किंवा जिथे क्लोजली ग्रोईंग क्रॉप्स असतात. हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. क्लोजली ग्रोईंग क्रॉप्स. बघा, क्लोजली ग्रोईंग क्रॉप्सला आपण काय करतो, फ्री फ्लडिंग यूज करतो. बघा, वाईल्ड फ्लडिंग नावाचा पण एक कन्सेप्ट आहे. आपण डायरेक्ट पाणी आले आणि ते पाणी शेतात किंवा आपल्या फील्डवरती डायरेक्ट पाठवून दिले. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं मॅनमेड रिस्ट्रिक्शन नाही.
अशा फ्लडिंगला आपण काय म्हणतो, वाईल्ड फ्लडिंग म्हणतो. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. बघा पुन्हा बघा याला काय म्हणतो रे आपण, बॉर्डर फ्लडिंग म्हणतो. काय म्हणतो बघा, बॉर्डर फ्लडिंग. आता हे बॉर्डर फ्लडिंग म्हणजे काय, तर अशा टाईपच्या बॉर्डर आपण केलेल्या असतात. बघा ह्या बॉर्डर आहेत, बघा ह्या सर्व बॉर्डर आहेत. बघा ह्या बॉर्डर काय असतात, ह्या बॉर्डर आपण केलेले असतात. ज्या म्हणजे जे काय पेसिंग असेल बॉर्डरचं हे 10 to 20 मीटर असतं आणि जी लेंथ असते ते 100 to 400 मीटर असते. ठीक आहे मित्रांनो. या मेन डिचमधून काय होतं, वॉटर ह्या दोन बॉर्डरच्या मध्ये जो पेस आहे 10 ते 20 मीटरचा, याच्यामध्ये काय येतं, वॉटर येतं आणि याच्या थ्रू काय केलं जातं, इरिगेशन केलं जातं. बघा ही पण मेथड ही खूप इम्पॉर्टंट आहे. बघा ह्याला चेक फ्लडिंग म्हणतो. बघा मित्रांनो ह्याला काय म्हणतो, चेक फ्लडिंग. बघा आता चेक फ्लडिंग म्हणजे काय, तर तुम्हाला जर म्हणजे चेक फ्लडिंग म्हणजे काय, एक बेसिन तयार केले असतात. बेसिन म्हणजे काय, बघा ऑर्चिडसाठी किंवा तुमच्या फळबागांसाठी केलेले बेसिन आहे, मोठे रेक्टँग्युलर बेसिन असतात. बघा हे अशा टाईपचे रेक्टँग्युलर, प्रोबेबली रेक्टँग्युलर शेप असतो, अशा टाईपचे काय असतात, तर तुम्ही एक बॉर्डर तयार केलेलं एक फील्ड असेल, या ठिकाणी येऊन तुम्ही काय करता, वॉटर सप्लाय करता. म्हणजे अशा टाईपचं आपण फळ म्हणजे व्हेजिटेबलसाठी कोथिंबीर लावली किंवा तुम्ही फॉर एक्झाम्पल टोमॅटो लावलेले आहेत, किंवा टोमॅटो म्हणण्यापेक्षा म्हणजे ज्या ठिकाणी व्हेजिटेबल्स आहेत, क्लोजली ग्रोईंग क्रॉप्स आहेत, अशा ठिकाणी आपण काय करतो, चेक फ्लडिंग करतो. ठीक आहे मित्रांनो. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याचे क्वेश्चन आल्यावर तुम्हाला आणखी डिटेलमध्ये सर्व गोष्टी कळतील. ठीक आहे. बघा नंतर आहे हे फेरो फ्लडिंग. बघा फेरो फ्लडिंग किंवा फेरो इरिगेशन. आता फेरो इरिगेशन म्हणजे काय, तर अशा टाईपचे फेरो असतात. बघा हे फेरो आहेत, बघा हे सगळे फेरो आहेत, म्हणजे हे डीच आहेत एक प्रकारचे, काहीतरी मित्रांनो डीच आहेत. बघा हे फेरो आहेत. मग याच्यातून वॉटर जात असतं. याची डेप्थ नॉर्मली 8 to 30 सेंटीमीटर असते, म्हणजे हे डेप्थला असतात. आणि काय असतं, या ठिकाणी काय केलं असतं रे, क्रॉप लावलेलं असतं. म्हणजे दोन फेरोच्या मध्ये क्रॉप आपण काय केलं असतं, क्रॉप लावलेलं असतं. तर याला काय म्हणतो आपण, फेरो फ्लडिंग म्हणतो. हे शक्यतो शुगर केनला आपण यूज करतो, बरोबर. हळद या पिकासाठी यूज करतो. बघा ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. ठीक आहे. बघा आता आपण हा क्वेश्चन बघू. बघा फ्लड इरिगेशन. फ्लडला बघा फ्लड इरिगेशन करतोय तर आपल्याला जे काही सरफेस आहे तो लेवर और जेंटली रोलिंग टेरेन पाहिजे. म्हणजे काय पाहिजे, जास्तही उतार नको आहे. जास्त उतार असेल तर त्याच्याबरोबर काय होईल रे, पूर्ण सॉईल पण त्याच्याबरोबर काय होईल, इरोड होऊन निघून जाईल. म्हणून काय पाहिजे, लेवल और जेंटली रोलिंग, म्हणजे खूप असा तीव्र नाही तर एक नॉर्मल उतार असेल तरी चालेल. ठीक आहे. स्लोप असेल तरी चालेल. तर ऑप्शन नंबर 1 हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे. बघा फ्लड इरिगेशन मेथड इज इरिगेशन फील्ड वर्क बेस ऑन, आत्ताच झाले, लेवर अँड जेंटली रोलिंग टेरेनवरती. स्ट्रीपवरती हा यूज करत नाही. स्ट्रीपवरती आपण स्ट्रीपवरती आपण स्प्रिंकलर इरिगेशन यूज करतो. हे लक्षात ठेवा. स्प्रिंकलर इरिगेशनला गरज नाही. म्हणजे तुमची म्हणजे जे काही टेरेन आहे हा उताराचा आहे, चढाचा आहे, त्याला काय मॅटर करत नाही. ठीक आहे. बघा लक्षात ठेवा. इरिगेशन इज बेसिकली रिक्वायर्ड इन. इरिगेशन कुठे लागतं, बघा मित्रांनो, ह्युमिड रिजन असेल किंवा तुमचा एरिड रिजन असेल, सेमी अँड एरिड रिजन असेल किंवा ऑल दीज अबव. तर इरिगेशन कुठे लागतं, बघा ज्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे बेसिकली सांगायचं झालं म्हणजे एकदम सिम्पल, ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतंय की आता आपल्या क्रॉपला पाण्याची गरज आहे, तो मग कोणताही ऋतू असू द्या, त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं, इरिगेशन द्यावं लागतं. ह्युमिड रिजन म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल जिथे ह्युमिडिटी जास्त आहे, फॉर एक्झाम्पल कोकणचा रिजन, तर कोकणच्या रिजनमध्ये इरिगेशन लागणार नाही का, ऑब्वियसली मित्रांनो लागतं इरिगेशन, म्हणजे इथे पण लागणार आहे. एरिड म्हणजे काय, कोरडवाहू क्षेत्र, त्या ठिकाणी लागते. सेमी एरिड म्हणजे काय, काही पाण्याखाली पण आहे आणि काही कोरडवाहू पण आहे, अशा ठिकाणी पण तुम्हाला काय लागतंय, वॉटर लागतंय किंवा इरिगेशन लागतंय. म्हणजे ऑल दीज अबव सगळीकडेच तुम्हाला इरिगेशन लागतंय. म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर डी. लक्षात ठेवा, पाण्याची गरज सगळीकडे असते, ते फक्त कमी जास्त प्रमाणात असू शकते.
बघा, इन अ फील्ड अंडर फेरो इरिगेशन, बघा फेरो इरिगेशनसाठी आपल्याला क्वेश्चन आला आहे, आर रेफर टू रिप्रेझेंट. फेरो कशाला रिप्रेझेंट करतो? फेरो म्हणजे काय सांगितलं तुम्ही तुम्हाला, जर तुम्ही इथं पाहिलं तर फेरो म्हणजे हा पाण्याचा म्हणजे वॉटरचा एक चॅनल आहे. फेरो म्हणजे काय? वॉटरचा चॅनल आहे. त्याला आपण डिच म्हणतो. डिच म्हणजे काय? आपण त्या ठिकाणाहून काय केलं असतं, एक नालीसारखं म्हणजे एक प्रकारची नालीच तुम्ही म्हणजे नालीसारखा तुम्ही काय केलं असतं, चॅनल कन्स्ट्रक्ट केला असतो किंवा स्मॉल कॅनल, एकदम छोटा कॅनल ज्याची डेप्थ ही 8 ते म्हणजे 8 to 30 सेंटीमीटर असते. ठीक आहे. तर बघा क्वेश्चन काय आला आपला, फेरो कशाला रिप्रेझेंट करतो? रिजेस ऑन विच क्रॉप आर ग्रोन. बघा आता हा जो पार्ट पाहिला ना, तर हा डिच आहे आणि हा जो आहे हा रिज आहे. बघा रिज, रिज म्हणजे काय? ज्याच्यावरती आपण आपलं क्रॉप घेतलेलं आहे, हा रिज. रिजला आपण फेरो म्हणतो का? नाही. तर बघा ह्या डिचला फेरो म्हणतो. म्हणजे तुम्हाला हे लक्षात पाहिजे. नॅरो डिच विच कॅरी इरिगेशन वॉटर. म्हणजे हे रिजवाला आहे का? नाही, म्हणजे डिचवाले. तर ऑप्शन नंबर बी हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे मित्रांनो, समजून घ्या क्वेश्चन समजून घ्या. ठीक आहे. ॲडिशन ऑफ जिप्सम आपण कुठे टाकतो? इन द इरिगेशन वॉटर इज रिकमेंडेड टू ओव्हरकम डिफिकल्टीज पोज बाय. बघा, तर कोणता प्रॉब्लेमला तुम्ही रिकवर करण्यासाठी जिप्सम हा कंटेंट आपण सॉईलमध्ये मिक्स करतो? तर बघा, हायली सलाईन वॉटर असेल तर, इरिगेशन सप्लाईज कंटेनिंग हाय क्वांटिटीज ऑफ सोडियम, जर सोडियम असेल तर, इरिगेशन सप्लाईज कंटेनिंग हेवी सोडियमसाठी का हाय क्वांटिटीमध्ये सोडियम आहे त्याच्यासाठी का ऑल दीज अबव. बघा सलाईन वॉटरसाठी आपण टाकतो का? तर टाकत नाही. बघा जिप्समला आपण सोडियमला काउंटर करण्यासाठी टाकत असतो. मग ते किती सोडियम? मग हाय क्वांटिटीमध्ये, हेवी नाही. जास्तच हेवी असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला जिप्सम टाकून चालत नाही. मग जास्त क्वांटिटीमध्ये, जास्त म्हणजे काय? खूप पण जास्त नाही, एकदम नॉर्मली. तर आपल्याला तुमचा करेक्ट ऑप्शन असेल बी. बरोबर. सोडियमला तुम्हाला सोडियमची क्वांटिटी म्हणजे जी काही इंटेन्सिटी आहे ही जर कमी करायची असेल तर जिप्सम टाकायचं, म्हणजे तुमची क्रॉपची ग्रोथ ही पटकन होते. ठीक आहे. बघा सोडियम ॲब्झॉर्प्शन रेशो. बघा सोडियम ॲब्झॉर्प्शन रेशो हा जर तुम्ही व्यवस्थित पाहिला असेल ना, तर Na+ डिवाइड बाय अंडर रूट Ca+ प्लस मॅग्नेशियम प्लस असा तुमचा सोडियम ॲब्झॉर्प्शन रेशो आहे. तर हा फॉर्म्युला पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बरोबर मित्रांनो, हा एक्झामला तुम्हाला डायरेक्टली विचारतात. तर सोडियम ॲब्झॉर्प्शन रेशो ऑफ इरिगेशन वॉटर इज 8. इरिगेशन वॉटरचा सोडियम ॲब्झॉर्प्शन रेशो 8 आहे. तर त्याला आपण काय म्हणतो? तर बघा आता या ठिकाणी तुम्हाला टेबलच दिला आहे. सोडियम बघा, लो सोडियम कधी म्हणायचं? तर बिटवीन 0 to 10. SARचा रेशो जर बिटवीन 0 to 10 असेल तर त्याला आपण काय म्हणतो? लो सोडियम. आणि लो सोडियमला रिप्रेझेंट आपण S1 ने करतो. S1 बघा 0 to 10. मग 10 to तुमचा किती आहे? 10 to 18 असेल तर त्याला S2 म्हणतो. S2 म्हणजे काय? मीडियम सोडियम वॉटर. मीडियम आहे, जास्त पण सोडियमची क्वांटिटी नाही. नंतर 18 ते 26 मध्ये असेल तर त्याला S3 म्हणायचं. आणि बघा व्हेरी हाय सोडियम वॉटर असेल म्हणजे किती पाहिजे रे? ग्रेटर दॅन 26 असेल सोडियम ॲब्झॉर्प्शन रेशो तर त्याला काय म्हणतो आपण? S4 म्हणतो. म्हणजे काय रे? हायली सोडियम वॉटर. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन विचारतात. आपला आत्ताचा सोडियम ॲब्झॉर्प्शन रेशो किती होता? 8 होता. म्हणजे काय रे? लो सोडियम वॉटर आहे. बघा आत्ताचा किती रेशो आहे? 8 होता. म्हणजे ह्याला लो सोडियम वॉटर आहे. हा क्वेश्चन मॅक्झिमम एक्झाममध्ये विचारलेला आहे. सोडियम ॲब्झॉर्प्शन रेशो तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात, तर तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. बरोबर. बघा सलायनिटी इन इरिगेशन वॉटर इज मेजर बाय. बघा सोडियम ॲब्झॉर्प्शन रेशो काय मेजर करतो? सोडियम करतो. बघा सोडियम करतो म्हणजे हे आहे का आन्सर? नाही. नंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी व्हॅल्यू, pH व्हॅल्यू काय करतो रे? pH व्हॅल्यू आपलं ॲसिडिक वॉटर आहे का बेस वॉटर आहे हे दोघांना काय करतो? pH व्हॅल्यू मेजर करतो. मग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय करतो? तर सलायनिटीच्या ह्यानी आपण काय करतो? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी व्हॅल्यूने आपण सलायनिटी मेजर करतो. तर तुम्हाला आता सलायनिटी कशासाठी मेजर करतो?
तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी व्हॅल्यूने, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा अशा टाईपचे हे क्वेश्चन होते. ठीक आहे, आपण नेक्स्ट काय करणार तर वॉटर रिक्वायरमेंट फॉर क्रॉप्स, म्हणजे क्वांटिटी ऑफ वॉटर किती लागते, कोणकोणत्या क्रॉपला किती लागते हे आपण त्याच्यात पाहणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, आपण इरिगेशन टेक्निक आणि क्वालिटी ऑफ वॉटर ऑलरेडी आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे. आता आपण पाहूया वॉटर रिक्वायरमेंट फॉर क्रॉप्स. बघा वेगवेगळ्या क्रॉपला वेगवेगळं आपण अमाऊंट ऑफ वॉटर इरिगेशन पर्पजसाठी देत असतो. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे भात शेतीसाठी पाणी जास्त लागतं आणि तुम्ही ज्वारीसाठी पाणी कमी लागतं किंवा गव्हासाठी पाणी कमी लागतं. म्हणजे जी पाण्याची अमाऊंट देतो ना आपण, ते आपण बघणार याच्यात वॉटर रिक्वायरमेंट किती आहे, वेगवेगळ्या क्रॉपसाठी वॉटर रिक्वायरमेंट किती आहे. ठीक आहे मित्रांनो, मग ह्याच्यात काही बेसिक टर्म्स आहेत त्या तुम्हाला ह्याच्यात अभ्यास करायचा आहे. मग त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी अफेक्ट करतात, म्हणजे तुमचं फील्ड किती आहे, मग त्या म्हणजे जे काही तुम्ही इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन काय असेल, तुम्ही डेप्थ ऑफ वॉटर किती अप्लाय देत आहे किंवा किती टाईम पिरियडसाठी देत आहे, म्हणजे 100 दिवस वॉटरिंग करताय का 200 दिवस वॉटरिंग करताय. मग त्यामध्ये कोणकोणत्या टाईपचे म्हणजे क्रॉप्स असतात. फॉर एक्झाम्पल खरीप क्रॉप, रबी क्रॉप, पेरेनियल क्रॉप, नंतर हॉट फिडर क्रॉप. तर अशा वेगवेगळ्या सीझनमध्ये येणारे वेगवेगळे क्रॉप असतात. त्याला देणारं पाणी हे वेगवेगळं असतं किंवा त्याला करणारं इरिगेशनचे टाईप्स पण वेगवेगळे असतात आणि क्वांटिटी ऑफ वॉटर किती जाणार आहे त्याला हे पण वेगवेगळं असतं. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला या पूर्ण चॅप्टरमध्ये शिकायच्या. तर आपण बघूया. ठीक आहे मित्रांनो, बघा आता आपण फर्स्ट क्वेश्चन बघू डायरेक्ट. बघा द क्रॉप अमंग द फॉलोइंग विच इज एक्सपेक्टेड टू हॅव द मॅक्झिमम ड्युटी. तर पहिल्यांदा ड्युटी म्हणजे काय हे लक्षात ठेवा. बघा ड्युटी म्हणजे काय मित्रांनो, बघा ड्युटी, तर ड्युटी ही टर्म म्हणजे तुम्हाला जर ड्युटीचा फॉर्म्युला जर तुम्ही पाहिला तर ड्युटीच्या फॉर्म्युल्यामध्येच तुम्हाला ड्युटी हा कन्सेप्ट समजून जाईल. तर बघा 8.64 इंटू बी डिवाइड बाय डेल्टा हा त्याचा फॉर्म्युला आहे. आणि ह्याचं ॲन्सर कशामध्ये असतं, सॉरी हा डेल्टा आपण इकडे घेऊ, हा आणि ड्युटी इकडे घेऊ. बघा ड्युटी आहे आणि हा डेल्टा आहे. ठीक आहे, तर हा मीटरमध्ये असतो. बघा तर आता हा ड्युटी जर इकडे घेतला आपण, ड्युटी इकडे घेतला तर ड्युटी इज इक्वल टू काय येईल रे 8.64 ॲज इट इज इंटू बीला बी डिवाइड बाय तुमचा डेल्टा. मग हा काय असतो हेक्टर पर क्यूमेक. बघा ह्याचं फक्त तुम्हाला याचं फक्त युनिट लक्षात ठेवायचं आहे, हेक्टर पर क्यूमेक. म्हणजे एका हेक्टर म्हणजे बघा एका मीटर क्यूब पर सेकंद एवढं जर क्वांटिटी ऑफ वॉटर आपण एखाद्या शेतीसाठी किंवा एखाद्या फील्डसाठी, फील्ड म्हणजे काय रे तर ज्या ह्याच्यावरती ज्या पिकाला आपल्याला इरिगेशन करायचं आहे किंवा इरिगेट करायचं आहे तर तो एरिया त्याला आपण फील्ड म्हणतो. तर आपण 1 मीटर क्यूब पर सेकंद या फ्लोने जर वॉटर आपण इरिगेट करण्यासाठी पाठवलं तर तो किती हेक्टर एरिया इरिगेट करतो त्याला आपण ड्युटी म्हणतो. बघा म्हणजे काय, जेवढा मॅक्झिमम एरिया तो इरिगेट करेल हेक्टरमध्ये, म्हणजे 4 हेक्टर 3 हेक्टर 7 हेक्टर 100 हेक्टर, जेवढा जास्त एरिया तो इरिगेट करेल तेवढी तुमची ड्युटी जास्त. बघा म्हणजे क्वांटिटी ऑफ वॉटर तुम्ही जास्त दिली आणि एरिया जास्त इरिगेट झाला. आणि बघा क्वांटिटी ऑफ वॉटर, आता तुम्ही तुमच्या फ्लोरिंगवरती 1 मगभर पाणी टाकलं तर किती एरिया इरिगेट होईल किंवा किती एरियाला वॉटर पोचेल तर बऱ्यापैकी मॅक्झिमम एरियाला पोचेल. म्हणजे ड्युटी काय रे मॅक्झिमम आहे. आणि हेच एक तुम्ही 1 बकेटभर वॉटर तुम्ही एका शेतात नेऊन ओतलं तर तो किती एरिया इरिगेट करेल रे तर एक लिमिटेड एरिया. म्हणजे बघा जिथे तुमचा फॉर एक्झाम्पल मॅक्झिमम म्हणजे ग्रासची क्वांटिटी कमी आहे किंवा फॉर एक्झाम्पल उन्हाळ्याचे दिवस आहेत, अशा केसमध्ये काय असतं रे कमीत कमी एरिया इरिगेट होतो. प्लस म्हणजे लूज सॉईल असेल बरोबर, अशा केसमध्ये काय होतो कमीत कमी एरिया इरिगेट होतो. आणि त्याच्याच अपोजिट काय रे तर व्हेजिटेशन भरपूर आहे बरोबर, जे काही बेस आहे तो हार्ड आहे, अशा केसमध्ये काय होतो बघा अशा केसमध्ये काय होतं जास्तीत जास्त एरिया इरिगेट होतो. म्हणजे काय रे म्हणजे तुम्हाला फायनल हे लक्षात ठेवायचं आहे. तर 1 मीटर क्यूब पर सेकंद ह्या जर फ्लोने आपण जर क्वांटिटी ऑफ वॉटर सप्लाय केलं तर किती हेक्टर आपलं जे काही इरिगेशन होतं आहे तर त्याला काय म्हणतो आपण ड्युटी म्हणतो. तर तुम्हाला या ठिकाणी विचारले मॅक्झिमम ड्युटी कशासाठी असेल
तर बघा तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, मॅक्झिमम ड्युटी बघा वीटसाठी, राईससाठी असेल का शुगर केनसाठी असेल का कॉटनसाठी असेल. बघा आता हे चार्टच आहे, हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. शुगर केनसाठी ड्युटी किती असते 730 हेक्टर पर क्युमेक. राईससाठी असते 775, खरीफसाठी असते 1500, रबीसाठी असते 1800, पेरेनियलसाठी असते 1100 आणि हॉट वेदरसाठी असते बघा हॉट फुडरसाठी असते 2000. म्हणजे मॅक्झिमम ड्युटी कशाला असते रे, हॉट फुडरसाठी. लक्षात ठेवा हॉट फुडरसाठी मॅक्झिमम असेल. बघा खरीप हे म्हणजे बघा खरीपातले पिकं हे मान्सून सीझनमधले असतात. बघा मान्सून सीझनमधले असतात आणि रबीमधले हे विंटरमधले असतात. लक्षात ठेवा विंटर हिवाळ्यात जे आपण पेरणी करतो त्याला आपण रबीची पेरणी म्हणतो आणि जे उन्हाळ्यात पेरणी करतो त्याला आपण खरीपची पेरणी म्हणतो. मग बघा पावसाळ्यात आपल्याला किंवा तुमच्या विंटरमध्ये जास्त पाणी द्यायची गरज लागत नाही, कमी पाण्यातही तुम्ही मॅक्झिमम एरिया इरिगेट करता. म्हणजे रबीला ड्युटी ही मॅक्झिमम असेल ॲज कम्पेअर टू खरीपपेक्षा. म्हणजे लॉजिक लक्षात ठेवायचं मित्रांनो, कारण प्रत्येक हे तुम्ही पाठ नाही करू शकत. मग काय तर राईस कोणतं पीक आहे रे, तर राईस खरीपमधलं पीक आहे. बघा राईस खरीपमधलं पीक आहे. म्हणजे खूप मोठा पाऊस ज्यावेळेस मान्सूनचा येऊन जातो त्यावेळेस आपण भाताची लागवड करतो. म्हणजे कोकणात, कोल्हापूरमध्ये, म्हणजे पूर्ण कोस्टल रिजनमध्ये जर बघितलं तर म्हणजे राईसला काय रे ड्युटी म्हणजे ड्युटी कमी लागणार. म्हणजे राईसला पाणी जास्त लागते आणि कमी एरिया इरिगेट होतोय म्हणून काय होणार रे तुमचा ड्युटी कमी येणार. ड्युटी हा फक्त एरियाच्या रिलेटेड कन्सेप्ट आहे. जेवढा जास्त एरिया इरिगेट होईल तेवढी जास्त ड्युटी. म्हणून रबीच्या पिकांसाठी ड्युटी काय असते मॅक्झिमम असते ॲज कम्पेअर टू खरीपचे पिकं. तर मग आता तुम्हाला काय कळलं बघा राईससाठी ही आहे. मग बघा आता राईस काय रे खरीपचं पीक आहे. बघा शुगर केन हे पेरेनियल आहे. कॉटन हे पण आपण कन्सिडर करूया खरीपचं पीक आहे. तर वीट काय रे मित्रांनो रबीचं पीक आहे. बघा वीट काय रे रबीचं पीक आहे आणि रबीच्या पिकाला जास्त ड्युटी लागेल म्हणून तुमचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे मित्रांनो. बघा हे एक लॉजिकने तुम्हाला आन्सर शोधावं लागेल. पुढे बघा द ड्युटी ऑफ इरिगेशन वॉटर फॉर गिवन क्रॉप इज मॅक्झिमम. ड्युटी मॅक्झिमम कुठे असेल बघा मॅक्झिमम ड्युटी कुठे असेल तर ऑन द फील्ड. बघा ऑन द फील्ड बघा ॲट द हेड ऑफ द मेन कॅनलच्या हेडला असेल, ॲट द हेड ऑफ वॉटर कोर्सला जास्त असेल का कुठेच जास्त नसेल. तर तुम्हाला ड्युटी मॅक्झिमम कुठे असते हा एकदम बेसिक क्वेश्चन आहे आणि मॅक्झिमम पेपरमध्ये हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात. तर तुम्हाला ह्याचं ॲन्सर पाठ करून ठेवा मित्रांनो. फील्डवरती जास्तीत जास्त ड्युटी असते. ह्याचं रिझन काय मित्रांनो तुम्हाला रिझन पण सांगतो. बघा ज्यावेळेस मेन कॅनलमधून बघा हा काय रे तुमचा रिव्हर आहे. ह्या रिव्हरमधून ज्यावेळेस आपण कॅनल काढू तर ह्या केसमध्ये काय असतं रे मॅक्झिमम लॉसेस होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे लॉसेसचा जर आपण रेट पाहिला तर मॅक्झिमम लॉस इथे असतो मेन कॅनलमध्ये. बघा हा मेन कॅनल आहे तुमचा. नंतर ब्रँच कॅनलमध्ये अजून लॉस कमी होतो. बघा लॉस कमी होतो म्हणजे मॅक्झिममपेक्षा इथं लॉस कमी असेल. पुन्हा तुमचा मायनरला आला म्हणजे ब्रँच कॅनलपेक्षा मायनरला लॉस कमी असेल. मेजरमध्ये बघा नंतर तुम्ही वॉटर कोर्समध्ये आलात म्हणजे ॲक्च्युअल आउटलेटला आलात तर इथं काय असेल रे पुन्हा तुमच्या मायनरपेक्षा लॉस कमी असेल आणि फील्डवरती तुमच्या ह्या ज्या आउटलेटपेक्षा फील्डवरती लॉस कमी असेल. म्हणजे पाण्याचा लॉस जिथे कमी असेल, वॉटरचा लॉस जिथे कमी असेल तिथं जास्तीत जास्त एरिया इरिगेट होईल. म्हणजे जास्तीत जास्त एरिया म्हणजे ड्युटी म्हणजे जास्तीत जास्त एरिया जिथे इरिगेट होईल तिथे मॅक्झिमम ड्युटी असेल. म्हणून ड्युटी कुठे असते मॅक्झिमम तर फील्डवरती. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं मॅक्झिमम ड्युटी इथं. नेक्स्ट त्याच्यापेक्षा कमी आउटलेटला, त्याच्यापेक्षा मायनरमध्ये कमी, त्याच्यापेक्षा बघा ह्या मायनरपेक्षाही कमी डिस्ट्रीब्युटरीमध्ये, डिस्ट्रीब्युटरीपेक्षा कमी ब्रँचमध्ये, ब्रँचपेक्षा मेन कॅनलमध्ये कमी. तुम्हाला असा पण क्वेश्चन येऊ शकतो सर्वात कमी ड्युटी कुठे असेल तर कमी ड्युटी मेन कॅनलमध्ये असेल. कमी ड्युटी याच्यापेक्षाही कमी ड्युटी रिव्हरमध्ये असेल. हे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल. ठीक आहे. बघा म्हणजे तुमचं आन्सर काय असेल रे ऑन द फील्ड. सर्वात जास्त ड्युटी कुठं असणार ऑन द फील्ड. सर्वात कमी जर विचारलं तर बघा सर्वात कमी हेड ऑफ वॉटर कोर्स. बघा हेड ऑफ मेन कॅनल तर वॉटर कोर्सला सर्वात मिनिमम असेल आणि तुमची फील्डवरती काय असेल सर्वात मॅक्झिमम असेल. हे तुम्हाला
लक्षात ठेवायचं. ही डायग्रॅम व्यवस्थित ड्रॉ करून घ्या वाटलंच तर तुम्ही. ठीक आहे, बघा. नंतर फर्स्ट इम्पॉर्टंट वॉटरिंग क्रॉप इज युजली कॉल. बघा, फर्स्ट इम्पॉर्टंट वॉटरिंग, पहिली वॉटरिंग कोणती असते बघा. तर पिलो वॉटरिंग, कोर वॉटरिंग, क्रॉप वॉटरिंग का ऑल दिज अबव. तर बघा, जे पहिलं असतं बघा, आपण म्हणजे तुम्हाला एक ट्रिक सांगतो, ट्रिकच्या अगोदर कन्सेप्ट सांगतो. फर्स्ट वॉटरिंग बिफोर सोइंग, वॉटरिंग आफ्टर सोइंग, few centimeter of crop growth. बघा, सोईंगच्या अगोदर जर आपण वॉटरिंग केलं, कशासाठी तर एखाद्या पिकाची लागवड करण्यासाठी अगोदर आपण वॉटरिंग करतो, म्हणजे मॅन्युअली वॉटरिंग करतो, आर्टिफिशियल वॉटरिंग करतो. इरिगेशन हे आर्टिफिशियल असतं, नॅचरली नसतं मित्रांनो, लक्षात ठेवा. नॅचरल वॉटरचा यूज करून पण आर्टिफिशियल वेनं आपण इरिगेशन करत असतो, त्याला इरिगेशन म्हणतो. आर्टिफिशियल वेनं आपण काय करत असतो, पिकाला पाणी देत असतो, त्या मेथडला आपण इरिगेशन म्हणतो. तिथं नॅचरली नसतं, म्हणून लक्षात ठेवा. सोईंग करायच्या अगोदर म्हणजे पेरणी करायच्या अगोदर जे वॉटरिंग केलं जातं त्याला पिलो वॉटरिंग म्हणतात. PALEO, पिलो वॉटरिंग. बघा, आता तुम्ही पेरणी केली आहे, त्यानंतर थोडंसं तुमचं पीक म्हणजे उगवून आले, ग्रोथ झाली आहे, त्याची फ्यू सेंटीमीटर ग्रोथ झाली आहे, त्यानंतर जे पहिलं वॉटरिंग असेल त्याला आपण म्हणतो कोर वॉटरिंग म्हणतो. कोर वॉटरिंग हे लक्षात ठेवा. बघा, कोर वॉटरिंग म्हणतो. म्हणजे पिलो वॉटरिंग म्हणजे काय, क्रॉप सोईंग करायच्या अगोदर, आणि कोर वॉटरिंग म्हणजे काय, पहिलं वॉटरिंग ज्यावेळेस तुम्ही म्हणजे पेरणी केल्यानंतरचं काही सेंटीमीटर ग्रोथ तुमची क्रॉपची होते, त्यानंतरचं पहिलं वॉटरिंग काय असेल, कोर वॉटरिंग. म्हणजे पिलो जर पाहिली, सोईंग म्हणजे आपण म्हणतो ना, मै सोने जा रहा हूं, सोने सोने असं लक्षात ठेवायचं. म्हणजे झोपायच्या अगोदर आपण उशी घेतो. पिलो म्हणजे काय रे, पिलो लक्षात ठेवायचं. पिलो म्हणजे काय, उशी, बरोबर. आता आम्ही तर उशीच म्हणतो त्याला, तुम्ही काय म्हणता तर म्हणजे झोपायच्या डोक्याच्या खाली आपण जे एखादं हे घेतो, उशी घेतो किंवा त्याला पिलो म्हणतो. पिलो तर सर्वांना कळत असेल. तर त्या पिलोला म्हणजे झोपायच्या अगोदर म्हणजे सोईंगच्या अगोदर जे घेतो ती उशी म्हणजे पिलो वॉटरिंग. आणि झोपल्यानंतर मग आता हे एवढंच लक्षात ठेवायचं, हे तर तुम्हाला माहिती आहे. आफ्टर सोईंग कोर वॉटरिंग, लक्षात राहील. ठीक आहे मित्रांनो, बघा म्हणजे तुमचं काय असेल, फर्स्ट वॉटरिंग ऑफ क्रॉप. बघा, फर्स्ट इम्पॉर्टंट वॉटरिंग ऑफ क्रॉप, क्रॉपला दिलेलं वॉटरिंग म्हणजे कोर वॉटरिंग, आणि सोईंग करायच्या अगोदर केलेलं वॉटरिंग म्हणजे पिलो वॉटरिंग. ठीक आहे. क्रॉप वॉटरिंग हे नंतरचे वॉटरिंग आहेत, म्हणजे पहिलं कोर वॉटरिंग झाल्यानंतरचे जे नंतर आपण वॉटरिंग करतो त्याला आपण काय म्हणतो, क्रॉप वॉटरिंग. वॉटरिंग करतो म्हणजे काय, त्याला पिकाला पाणी देतो. ठीक आहे, ओके, डन. बघा, द ऑप्टिमम डेप्थ ऑफ कोर वॉटरिंग. कोर वॉटरिंगच्या डेप्थ काय काय असतात बघा. कोर वॉटरिंग म्हणजे काय, पहिलं वॉटरिंग तुमचं सोईंग केल्यानंतर म्हणजे पेरणी केल्यानंतर काहीसं थोडं पीक उगवून आले, त्यानंतर जे पहिलं त्याला पाणी देतो आपण त्याला कोर वॉटरिंग म्हणतो. तर बघा, 19 हे राईससाठी असतं, 13.5 हे तुमच्या वीटसाठी असतं बघा, आणि 16.5 हे शुगर केनसाठी असतं बघा. मग तुम्हाला कशासाठी विचारले रे, राईससाठी विचारले, तांदूळ या पिकासाठी विचारले, तर ते 19 हे आन्सर असेल. पण तुम्हाला हे पण लक्षात ठेवा, 13.5 हे वीटसाठी आहे आणि 16.5 हे शुगर केनसाठी आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा ह्या मेमरी बेस्ड क्वेश्चन आहेत, तुम्हाला हे लक्षातच ठेवावं लागतील. आता जसं आपण हे पाहिलं तर ड्युटीचा फॉर्म्युला काय तुमचा, ड्युटी इज इक्वल टू 8.64 इंटू बेस पिरियड डिवाइड बाय डेल्टा. हा डेल्टा म्हणजे काय रे, आपण पूर्ण बेस पिरियडमध्ये बघा, बेस पिरियड म्हणजे काय, तर बेस पिरियड म्हणजे काय, तुमच्या म्हणजे सोईंग करण्यापासून ते हार्वेस्ट करण्यापर्यंत, सोईंग म्हणजे पेरणीपासून ते कापणीपर्यंतच्या पिरियडमध्ये जे काही आपण वॉटरिंग केलं तर ते तुमच्या एरियाला किती डेप्थ वॉटरिंग केलं, म्हणजे थ्रूआउट त्या
क्रॉप पिरियडमध्ये, क्रॉप पिरियड म्हणजे काय, ज्यावेळेसपासून त्या क्रॉपचा जन्म झाला ते क्रॉप कापण्यापर्यंत जो काही टाईम आहे त्याला आपण क्रॉप पिरियड म्हणतो. ठीक आहे. आणि आपण नॉर्मली क्रॉप पिरियड आणि बेस पिरियड हा थेरोटिकली सेमच असतो, हे पण लक्षात ठेवायचं आहे. मग बेस पिरियड म्हणजे काय आणि क्रॉप पिरियडमध्ये जर मोठा कोणता असेल तर मित्रांनो क्रॉप पिरियड हा मोठा असतो, बेस पिरियड हा छोटा असतो, हे लक्षात ठेवायचं. पण आपण थेरोटिकली काय कन्सिडर केले, दोघांना सेमच कन्सिडर केले. तर आता हे लक्षात ठेवायचं. म्हणजे थ्रू आऊट तुमचे जेवढं काय क्रॉपचं लाईफ आहे त्याच्यामध्ये जेवढं वॉटरिंग केलं, हे डेप्थमध्ये वॉटरिंग केलं तर त्याला सेंटीमीटरमध्ये मोजतो. हा बेस पिरियड आहे. बेस पिरियड म्हणजे डेजमध्ये मोजतो. मी 50 दिवस पाणी दिलं, मी 200 दिवस पाणी दिलं तर ते डेजमध्ये दिलं. आणि हा ड्यूटी आहे. ड्यूटी आत्ताच पाहिला हेक्टर पर क्यूमेकमध्ये असतो, हे लक्षात ठेवा. आता बघा, आता तुम्हाला काय विचारलंय, डेल्टा. ह्याला काय म्हणतो आपण, डेल्टा म्हणतो. डेल्टा म्हणजे काय, किती डेप्थ वॉटर दिलं. तर शुगर केनला 120 सेंटीमीटर वॉटर द्यावं लागतं. म्हणजे जेवढं काय त्याचे 12 महिने क्रॉप आहे त्याच्यात 120 सेंटीमीटर तुम्हाला पाणी द्यावंच लागेल. बघा, राईसला 120, टोबॅकोला 75, नंतर गार्डन फ्रूट्सला 60, कॉटनला 50, व्हेजिटेबल्सला, व्हीटला बघा हे व्हीटचे 40. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे मित्रांनो, व्हीट एक लक्षात ठेवायचं आहे, कॉटन एक लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नंतर शुगरकेन आणि राईस. बघा, राईस, शुगरकेन, व्हीट आणि कॉटन हे 4च लक्षात ठेवा, बाकीचे लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्हाला एक गोष्ट पण जाणवत असेल, राईस हा खरीपचा पीक आहे. खरीपला पाणी जास्त लागेल कारण उन्हाळा असतो त्यावेळेस, किंवा नॉर्मली राईसला पाणी पण जास्त लागतं. म्हणजे 120 सेंटीमीटर डेप्थ आपण वॉटर आपण त्याला देऊ. व्हीटला, गव्हाला पाणी कमी लागतं, 40 सेंटीमीटर. म्हणजे लॉजिकली पण तुम्हाला आन्सर येऊ शकतं जर ट्रिकनं तुम्ही सॉल्व्ह केलं तर. ठीक आहे मित्रांनो. मग आता ह्या ठिकाणी राईससाठी, ठीक आहे, हे ड्यूटी हा कन्सेप्ट वेगळा आहे. हे 3 म्हणजे तिघांसाठीच आपण या ठिकाणी पाहिला आहे. हा डेल्टा हा वेगळा कन्सेप्ट आहे. मी तो क्वेश्चन मला सापडला नाही म्हणून मी फक्त त्याची इन्फॉर्मेशन घेऊन आलो आहे. आणि हे सर्व मित्रांनो बघा, हे सर्व कोणत्या बुकमधलं आहे तर खन्ना पब्लिकेशन, SK गर्ग सरांचं बुक आहे इरिगेशनचं किंवा वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगचं. तुम्हाला तो व्यवस्थित बघा, ते बुक घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. हे सर्व कंटेंट जे तुम्हाला असे दिसत आहेत, म्हणजे जे हे फोटो दिसत आहेत, हे त्यांच्याच बुकमधले मित्रांनो. म्हणजे बघा, मी अभ्यास केला आहे त्याच्यातून, माझ्या शिक्षकांनी पण त्याच्यातून अभ्यास केला आहे आणि माझ्या टीचरच्या टीचरांनी पण त्याच्यातूनच अभ्यास केला आहे. म्हणजे तुम्हाला हे कळत असेल की ते बुक किती इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. म्हणून ते बुक घ्या खूप कमी प्राईजमध्ये. आणि तुम्हाला बघा, कोणतंही दुसरं बुक इरिगेशनसाठी यूज करायची गरज लागणार नाही, हे मी तुम्हाला लिहून देऊ शकतो. इतकं बेस्ट बुक आहे. ठीक आहे. पुढे बघा, द रिलेशनशिप बिटवीन द ड्यूटीमध्ये हेक्टर पर क्यूमेक अँड द वॉटर डेप्थ सेंटीमीटरमध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे. बघा, हे सेंटीमीटरमध्ये. बघा, आता आपला जो ड्यूटीचा फॉर्म्युला आहे नॉर्मली 8.64 B डिवाइड बाय डेल्टा, हा मीटरमधला आहे, हे लक्षात ठेवा. हा कशामधला आहे रे मित्रांनो, मीटरमधला आहे. आता जर ह्याला सेंटीमीटर करायचं असेल तर आपण काय करू मित्रांनो, त्याला 100 मल्टिप्लाय करू. बेसिक आहे ना, हे आपण मॅथमॅटिक्समध्ये शिकलोय. तर ह्याला जर 100 मल्टिप्लाय केलं तर काय येईल फॉर्म्युला. आता हा पॉईंट गेला निघून, पॉईंट निघून गेला तर किती होईल, 864 B डिवाइड बाय डेल्टा ड्यूटी इज इक्वल टू हा काय येईल सेंटीमीटरमध्ये. म्हणजे सेंटीमीटरमध्ये काय होईल 100 मल्टिप्लाय. म्हणजे तुम्हाला लक्षात एकच ठेवायचा आहे, हा लक्षात ठेवायचा आहे, हा सेंटीमीटरमध्ये येईल. तर आता तुम्हाला सेंटीमीटरमध्ये विचारलं आहे. बघा, 8.64 B डिवाइड बाय डेल्टा हा कशामध्ये असेल रे, मीटरमध्ये असेल. पॉईंट आला की मीटरमध्ये, पॉईंट आला नाही की तुमचा, सॉरी हा नाही, बघा हा बघा उलटा लिहिला आहे. वरती बेस पिरियड असतो, खालती डेल्टा असतो. तर बघा इथे हा तुमचा ऑप्शन नंबर 1 करेक्ट असेल. बघा, हे तर पण आपण बऱ्याचदा चुकतो. म्हणजे कसं, आपण व्यवस्थित जर क्वेश्चन नीट पाहिला नाही, ऑप्शन नीट पाहिले नाहीत, गडबडीत आन्सर लिहून गेलो, चालणार नाही. व्यवस्थित एकदम आपण म्हणजे एकदम अलर्ट पाहिजे. ठीक आहे. बघा, द अमाऊंट ऑफ इरिगेशन वॉटर रिक्वायर्ड टू फुलफिल द, बघा इरिगेशन वॉटर आपण दिले, रिक्वायर्ड टू फुलफिल द इव्हॉपरेशन, बघा इव्हॉप्रोट्रान्स्पिरेशन अँड मायनर मेटाबॉलिक प्लांट नीड पर युनिट ऑफ क्रॉप एरिया. बघा, आता कन्झम्प्टिव्ह यूज नावाचा एक कन्सेप्ट आहे. कन्झम्प्टिव्ह यूज म्हणजे काय, किंवा कन्झम्प्टिव्ह इरिगेशन रिक्वायरमेंट.
कन्झम्पटिव्ह इरिगेशन रिक्वायरमेंट. तर कन्झम्पटिव्ह इरिगेशन रिक्वायरमेंट म्हणजे काय? एखादं क्रॉप तुम्ही लावलेलं आहे, एखादं झाड लावले, दोन म्हणजे बघा एकदम सिंपल सांगतो, एखादं झाड लावले, त्या झाडावरती उन्हाळ्यामध्ये किंवा कधी पण सूर्यप्रकाश पडेल, त्या सूर्यप्रकाशामुळे काय होईल, हीट तयार होईल, त्या हीटमुळे काय होईल, त्या झाडातलं जे काही वॉटर आहे किंवा वॉटर कंटेंट आहे बरोबर, तो कंटेंट इव्हॉपरेट होईल. ह्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो रे, ट्रान्सपिरेशन म्हणतो. व्हेजिटेबल्समधून जर पाण्याचं बाष्पीभवन होत असेल तर त्याला आपण ट्रान्सपिरेशन म्हणतो. ठीक आहे. आणि ते सॉईलमधून होत असेल तर त्याला इव्हॉपरेशन म्हणतो. बघा मग आता झाडामधून पण पाणी निघून जाते आणि त्याच्या आजूबाजूच्या सॉईलमधून पण पाणी निघून जाते. तर ह्या दोघांच्या कन्सेप्टला काय म्हणतो, कन्झम्पटिव्ह यूज म्हणतो. लक्षात राहील, कन्झम्पटिव्ह यूज. ठीक आहे. तर आता हे इरिगेशनच्या रिलेटेड त्यांनी विचारले, तर आपल्याला काय आन्सर द्यावं लागेल, कन्झम्पटिव्ह इरिगेशन रिक्वायरमेंट. हे कोणतं आहे, कन्झम्पटिव्ह इरिगेशन रिक्वायरमेंट. मित्रांनो आय होप सो तुम्हाला समजलं असेल. बघा कन्झम्पटिव्ह यूज म्हणजे काय, स्वतःमधून पण बाष्पीभवन झालं किंवा इव्हॉपरेशन झालं, त्याला आपण ट्रान्सपिरेशन म्हणलं, प्लस आजूबाजूच्या म्हणजे आपल्या एरियातल्या सॉईल, मी जिथं आहे म्हणजे क्रॉप जिथं आहे त्याच्या आजूबाजूच्या सॉईलमधून पण इव्हॉपरेशन झालं. ह्या दोघांचा मिळून जो लॉस आहे म्हणजे किंवा ह्या दोघांचा मिळून जे वॉटर त्याला लागेल त्याला काय म्हणतो आपण, कन्झम्पटिव्ह यूज म्हणतो. आता हे इरिगेशनच्या रिलेटेड विचारलं होतं, मग काय कन्झम्पटिव्ह इरिगेशन रिक्वायरमेंट. किती रिक्वायरमेंट आहे इरिगेशनची, तर कन्झम्पटिव्ह यूज एवढी रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे. पुढे बघा, द वॉटर विच कॅन बी युटिलाइज बाय द क्रॉप फ्रॉम द सॉईल. कुठून केलंय, सॉईलमधून युटिलाइज केलंय. कोणी काय केलंय, वॉटर केलंय. कोणी केलंय, क्रॉपने केलंय. सॉईलमधून क्रॉप जे वॉटर यूज करतो तर त्या वॉटरला आपण म्हणतो कॅपिलरी वॉटर. बघा काय म्हणतो, कॅपिलरी वॉटर. आता नंतर आहे फिल्ड कॅपॅसिटी आणि नंतर आहे हायग्रोस्कोपिक वॉटर. बघा मित्रांनो मी तुम्हाला एकदम इझिली सांगतो, पाऊस पडला आपल्या ग्राउंडवरती, इरिगेशन म्हणजे प्रिसिपिटेशन झालं, रेनफॉल झाला, त्यानंतर ते काय होतं रे, पूर्ण पाऊस काय होतो रे, इन्फिल्ट्रेट होतो. म्हणजे काय होतो, तो तुमचा पाऊस त्या पूर्ण जमिनीमध्ये मुरतो, व्यवस्थित मुरतो. तर बघा तो मुरत असताना काय होतं, बाय द ग्रॅव्हिटी पूर्ण वॉटर काय होतं, खाली निघून जातं, पूर्ण वॉटर खाली निघून जातं. पण एक टाईम असा येतो बघा, अपोज टू द ग्रॅव्हिटी, म्हणजे ग्रॅव्हिटी म्हणजे काय, वॉटर खाली जाणं, ह्याला ग्रॅव्हिटी म्हणतो. पण ते ग्रॅव्हिटीला न जुमानता ते वॉटर काय होतं, तर त्याच्यामध्येच राहतं. मग ते कशामुळे राहतं, तर त्याचा केमिकल बॉन्ड लूज झाल्यामुळे होत असेल किंवा ॲडेजनमुळे होत असेल बरोबर. तर ह्या गोष्टीमुळे ते वॉटर काय होतं, त्या वरच्या लेअरमध्ये, सॉईलच्या लेअरमध्येच ते राहतं. ह्याला काय म्हणायचं, तर फिल्ड कॅपॅसिटी म्हणायचं. म्हणजे त्या फिल्डची वॉटर ब्लॉक करून ठेवण्याची कॅपॅसिटी म्हणजे काय, फिल्ड कॅपॅसिटी. मग ह्याचे दोन टाईप पडले, एक आहे कॅपिलरिटी वॉटर आणि दुसरं आहे हायग्रोस्कोपिक वॉटर. कॅपिलरिटी वॉटर म्हणजे काय, आपण ते पाणी बाय कॅपिलरी ॲक्शन, जे काय रूट्स आहेत क्रॉपचे ते काय करतात, शोषून घेतात. कशासाठी, स्वतःची ग्रोथ करण्यासाठी. तर ते जे क्रॉपने केलेलं यूज वॉटर आहे बाय युजिंग कॅपिलरिटी किंवा त्यांनी जे काही यूज केलेलं वॉटर आहे त्याला आपण कॅपिलरिटी वॉटर म्हणतो. काय म्हणतो, कॅपिलरिटी वॉटर. आणि नंतर केमिकल बॉन्ड लूज झाल्यामुळे किंवा बघा असं वॉटर जे ते रूट्स बाय युजिंग कॅपिलरिटी त्याला एक्स्ट्रॅक्टच करू शकत नाहीत, वॉटरला घेऊ शकत नाहीत, पण वॉटर तुमच्या सॉईलमध्ये असणार आहे, अशा वॉटरला काय म्हणायचं, हायग्रोस्कोपिक वॉटर म्हणायचं. लक्षात राहील मित्रांनो. मग आता तुम्हाला काय विचारलं होतं, क्रॉप कोणतं वॉटर यूज करतं, तर कॅपिलरिटी वॉटर यूज करतं. क्रॉपला वॉटर कोणतं यूज करता येत नाही, तर हायग्रोस्कोपिक वॉटर यूज करता येत नाही. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि हे कशामुळे येतं रे, स्ट्रॉंग केमिकल बॉन्डमुळे काय होतं, ते वॉटर तो जो काही रूट्स आहेत ते एक्स्ट्रॅक्ट करू शकत नाही. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्टली मॅच. कोणतं करेक्टली मॅच होत नाही. बघा राईस हा खरीपचा आहे, करेक्ट आहे. वीट हा रबीचा आहे, बरोबर. आपण हिवाळ्यातच गव्हाचं पीक घेतो, बरोबर आहे. पोटॅटो रबीचे, हे पण बरोबर आहे.
बघा पोटॅटो पण रबीचे बरोबर. खरीपमध्ये तेलबिया असतात, लक्षात ठेवा. तेलबिया म्हणजे लिनसीड ऑइल, ग्राउंडनट्स हे पण काय असतात, खरीपमध्ये असतात बरोबर. रबीमध्ये टोबॅको असते. बघा बघा करेक्ट पण बघा, तुम्ही नंतर पण अभ्यास करून ह्याच्यात चेक करू शकता. फक्त हे बार्ली जे पीक आहे गव्हासारखंच असतं, हे खरीपमध्ये नसतं. हे तुम्हाला आता बाय हार्ट लक्षात ठेवावं लागतील बरोबर. हे महाराष्ट्रात जास्त पीक होत नाही, ठीक आहे. ह्याच्यापासून बीट्स किड्स किंवा बियर तयार केली जाते किंवा अल्कोहोलसाठी याचा यूज केला जातो मॅक्झिमम बरोबर. तर हे फॉरेन कंट्रीमध्ये मॅक्झिमम हा यूज म्हणजे मॅक्झिमम काय केलं जातं मित्रांनो, ह्याचा म्हणजे प्रोडक्शन केलं जातं, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं तर खरीप आणि रब्बीचे पिकं बघितले, ठीक आहे. ओके, आपलं वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप हा टॉपिक संपलेला आहे, ठीक आहे. बघा ह्याचे आणखी क्वेश्चन सॉल्व्ह करा. मी तुम्हाला हे मॅक्झिमम क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि एवढ्याच टाईपचे काहीतरी तुम्हाला ह्याच्यामध्ये कन्सेप्ट होते, ठीक आहे. तर मित्रांनो आता आपण पाहतोय कॅनल इरिगेशन सिस्टीम. बघा मित्रांनो आता कॅनल इरिगेशन सिस्टीम म्हणजे काय, तर इरिगेशनच्या व्हेरियस टाईप्स ऑफ सिस्टीम आहेत. फॉर एक्झाम्पल आपण म्हणजे नॉर्मली जर पाहायला गेलो तर सरफेस इरिगेशन आणि सबसर्फेस इरिगेशन अशा दोन टाईपचे इरिगेशन आहेत. बघा इरिगेशनचे टाईप किती आहेत, सरफेस आणि सबसर्फेस इरिगेशन, ठीक आहे मित्रांनो. बघा इरिगेशनचे टाईप किती आहेत, तर सरफेस आणि सबसर्फेस. सरफेस आणि सबसर्फेस, ठीक आहे. तर मग सरफेसमध्ये पण वेरियस टाईप्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचे लिफ्ट इरिगेशन असतील, ठीक आहे. लिफ्ट इरिगेशन असेल किंवा कॅनल इरिगेशन आहे, तर असे टाईप्स आहेत. तर बघा आता ह्या सरफेसमध्ये कॅनल हा एक टाईप आहे इरिगेशनचा. मग तुम्हाला ह्या इरिगेशन सिस्टीममध्ये काय शिकायचं आहे, तर कोणकोणत्या टाईपचे कॅनल असतात, ठीक आहे. त्याची कॅपॅसिटी किती असते, ठीक आहे. नंतर कॅनलचं नेटवर्क कसं असतं आणि त्याच्या रिलेटेड टर्म्स, एवढ्याच गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये काय करायच्यात, शिकायच्या आहेत. तर बघा मित्रांनो आपण पुढे बघूया. बघा तर रिच कॅनल इज ऑल्सो कॉल्ड एज. बघा आता मी तुम्हाला टाईप्स ऑफ कॅनल सांगतो मित्रांनो. बघा पहिल्यांदा टाईप्स ऑफ कॅनल फर्स्ट आहे, बघा हाच फर्स्ट आहे वॉटरशेड कॅनल, ठीक आहे. बघा फर्स्ट आहे वॉटरशेड कॅनल. वॉटरशेड कॅनल. बघा हा वॉटरशेड कॅनल म्हणजे काय, सपोज बघा तुमची एखादी रिव्हर आहे बरोबर मित्रांनो. बघा ही तुमची रिव्हर आहे, ही तुमची रिव्हर आहे आणि असे काहीतरी तुमचे कंट्रोल लाईन आहेत, ठीक आहे. मी कंट्रोल लाईन वेगळ्या पेनने दाखवतो, ठीक आहे. तर हे तुमच्या कंट्रोल आहेत. बघा मित्रांनो हे तुमच्या काहीतरी कंट्रोल आहेत. तर हे कंट्रोल सपोज बघा ही 100ची कंट्रोल आहे, हा 120चे आणि ही 150ची आहे. बघा या 100, 120 आणि 150 अशा कंट्रोल आहेत, ठीक आहे. तर आता अलॉंग द तुमच्या रिव्हर जो काही कॅनल असेल, म्हणजे सपोज मी हा जर कॅनल काढला तर इथे मी असा एक कॅनल काढला बरोबर मित्रांनो. बघा असा कॅनल काढला तर हा आता तुमचा काय रे नवीन कॅनल आहे. बघा हा कॅनल आहे. तर या कॅनलला आपण काय म्हणतो, रिज कॅनल म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो, रिज कॅनल किंवा आपण ह्याला वॉटरशेड कॅनल म्हणतो. बघा लक्षात काय ठेवायचं आहे, याला रिच कॅनल किंवा आपण म्हणतो वॉटरशेड कॅनल. बघा आता जर अशा टाईपचा कॅनल असेल आणि अशा टाईपची रिव्हर असेल तर ही रिव्हर याला क्रॉस होती का रे, तर क्रॉस होत नाही. म्हणून ह्याला क्रॉस ड्रेनेज वर्क नसतात. म्हणून ह्याला काय म्हणतो आपण, नो क्रॉस ड्रेनेज वर्क्स. बघा नो क्रॉस ड्रेनेज वर्क, ठीक आहे मित्रांनो. तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे. बघा आता जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर काय होतं रे, तर या साईडला तुमचा काय रे, या साईडला स्लोप आहे बरोबर. तर बघा तुम्ही जर नीट पाहिलं तर रिज कॅनल थ्रू काय होतं, दोन्ही साईडला आपण इरिगेशन करू शकतो. बोथ साईड इरिगेशन. बघा बोथ साईड इरिगेशन. बघा या साईडला पण, बघा या साईडला तुम्ही इरिगेशन करू शकता, या साईडला इरिगेशन करू शकता. कारण हा रिजवरती असतो, म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करू शकता. बघा दोन्ही साईडला इरिगेशन होतं, ह्याला रिज कॅनल म्हणतो. बघा
द रिच कॅनल इज ऑल्सो कॉल्ड, म्हणजे वॉटरशेड कॅनल हा तुमचा आन्सर करेक्ट आहे. बघा पुढे काय, कंटोर कॅनल. बघा कंटोर कॅनल म्हणजे काय, अलॉंग द कंटोर. आता हा कंटोर कसा आहे, हा कंटोर असा आहे, म्हणजे तुमच्या अलॉंग द कंटोर जो कॅनल असतो ना, याला आपण काय म्हणतो, बघा ह्या कॅनलला काय म्हणणार आपण, कंटोर कॅनल म्हणणार. काय म्हणतो, कंटोर कॅनल. बघा कंटोर कॅनल म्हणतो, बरोबर. आता हा जर कंटोर कॅनल असेल, बघा हा जर कंटोर कॅनल असेल तर बघा तर हा काय करतो रे, बघा कंटोर कॅनल म्हणजे अलॉंग द कंटोर जातोय, बरोबर. अलॉंग द कंटोर जातोय म्हणजे हा काय करणार आहे, इन शॉर्ट बघा कंटोरला तुमचा हा पॅरलल असणार आहे. हा तुमचा काय असणार आहे, कंटोर लाईनला पॅरलल असणार आहे, म्हणजे ह्याच एकाच लाईनला पॅरलल असणार आहे. आणि साईड स्लोप कॅनल म्हणजे काय, तर तुमचा डायरेक्ट ह्या कंटोर लाईनला 90 डिग्रीमध्ये काय करणार आहे रे, हा कॅनल तुमचा 90 डिग्रीमध्ये तुम्हाला काय करतोय, क्रॉस करतोय. बघा हा लक्षात ठेवायचा, 90 डिग्रीमध्ये क्रॉस करतोय, ह्याला आपण काय म्हणतो, साईड स्लोप कॅनल. हा फक्त काय करतो रे, बघा हा काय करतो, एकाच साईडला इरिगेशन करतो. बघा हा एकाच साईडला इरिगेशन करतो. कंटोर कॅनल पण काय करतो, वन साईड इरिगेशन करतो, वन साईड इरिगेशन. बघा हा पण एकाच साईडला, आणि ह्याला काय म्हणतो, साईड स्लोप कॅनल. साईड स्लोप कॅनल हा पण काय करतो, वन साईड इरिगेशन करतो. बघा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. आणि हा काय करतो, कंटोरला 90 डिग्रीमध्ये तुम्हाला क्रॉस करतो. एवढेच कॅनलचे टाईप आहेत. म्हणजे आता तुम्हाला कॅनलचे टाईप कोणकोणते आहेत हे कळाले मित्रांनो. बघा तुम्हाला कॅनलचे टाईप कोणते कळाले, तर एक आहे वॉटरशेड कॅनल, त्यालाच आपण रिच कॅनल म्हणतो. नंतर आहे कंटोर कॅनल, बघा नंतर आहे कंटोर कॅनल, आणि नंतर आहे साईड स्लोप कॅनल. साईड स्लोप म्हणजे वन साईड तुम्हाला काय करणार आहे, इरिगेशन करणार आहे, एकाच साईडला इरिगेशन करतो, 90 डिग्रीमध्ये क्रॉस करतो तुमच्या कंटोरला. कंटोर कॅनल हा अलॉंग द कंटोर असतात, एकाच साईडला इरिगेशन करतो. आणि बघा वॉटरशेड कॅनल हा बोथ साईडला इरिगेशन करतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हे काय असतो, तुमच्या जी काय रिव्हर असते किंवा वॉटरशेडला हा पॅरलल असतो, त्याला क्रॉस करत नाही, ठीक आहे. म्हणून याला काय असतात रे, क्रॉस ड्रेनेज वर्क नसतात, हे लक्षात तुम्हाला ठेवायचे, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा आता हे एक टाईपचं तुम्हाला काय रे, कॅनल इरिगेशनचं नेटवर्क आहे. बघा मित्रांनो कॅनल इरिगेशनचं नेटवर्क आहे. हा वॉटरशेड आहे. वॉटरशेड म्हणजे काय, एखादा वॉटरचा तुमचा काय रे, एखादा वॉटरचा फ्लो आहे किंवा एखादा वॉटर फ्लो आहे. तर बघा मेन कॅनल हा तुमचा मेन कॅनल आहे. बघा हा तुमचा काय होतो रे, हा असा तुमचा मेन कॅनल आहे. बघा हा मेन कॅनल आहे. बघा हा जर तुम्ही पाहिलं हा मेन कॅनल आहे. तर ह्या मेन कॅनलपासून जो कॅनल जातो ना ह्याला ब्रँच कॅनल म्हणायचं. काय म्हणायचं मित्रांनो, जी ब्रँच निघते मेन कॅनलची त्याला आपण काय म्हणतो, ब्रँच कॅनल म्हणतो. लक्षात ठेवा ब्रँच कॅनल, बरोबर. ब्रँच कॅनलपासून पहिल्यांदा जे एक डिस्ट्रीब्यूट होतो दुसरा कॅनल, बघा त्याला काय म्हणतो आपण, मेजर डिस्ट्रीब्युटरी. काय म्हणतो रे मित्रांनो, मेजर डिस्ट्रीब्युटरी. आणि मेजर नंतर बघा हे 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 बघा बघा हा तुमचा ब्रँच कॅनल, नंतर ही तुमची मेजर डिस्ट्रीब्युटरी, आणि दुसरी आहे मायनर डिस्ट्रीब्युटरी. बघा मायनर डिस्ट्रीब्युटरी, मायनर डिस्ट्रीब्युटरी. बघा आता हे तीन टाईपचे पुन्हा आणखी कॅनलचे टाईप पडले. बघा कॅनलचे टाईप काय होते, पहिल्यांदा तुमचा मेन कॅनलपासून ब्रँच कॅनल तयार झाला. ब्रँच कॅनलला पुन्हा आणखी एक कॅनल बाजूला काढला तर मेजर डिस्ट्रीब्युटरी, आणि मेजर डिस्ट्रीब्युटरीपासून अजून एक कॅनल काढला तर त्याला मायनर डिस्ट्रीब्युटरी म्हणतो. आता ह्या तिन्ही कॅनलची तुम्हाला कॅपॅसिटी लक्षात ठेवायची आहे, आणि हे एक्झामला क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. बघा या पूर्ण चॅप्टरमध्ये दोनच कन्सेप्ट आहेत. एक कन्सेप्ट टाईप्स ऑफ कॅनल म्हणजे वॉटरशेड कॅनल म्हणजेच रिच कॅनल, कंट्रोल कॅनल आणि साईड स्लोप कॅनल. हे तीन कॅनलचे टाईप लक्षात ठेवायचे. दुसरे कॅनलचे पुन्हा आणखी टाईप काय पडतात, ब्रँच कॅनल, मेजर डिस्ट्रीब्युटरी आणि मायनर डिस्ट्रीब्युटरी. याची कॅपॅसिटी लक्षात ठेवायची आहे. आणि तिसरा टॉपिक म्हणजे काय, तर टाईम फॅक्टर आणि कॅपॅसिटी फॅक्टर. हे दोन टाईपचे फॅक्टर संपले की हा पूर्ण कन्सेप्टच, म्हणजे कोणता कन्सेप्ट तुमचा, कॅनल इरिगेशन सिस्टीम, हा पूर्ण कन्सेप्ट या तीन कन्सेप्टवरतीच बेस आहे. म्हणजे तुम्हाला ते लक्षात ठेवायला आणखी इझी जाऊ शकतं. बघा मग आता ह्या ब्रँच कॅनलची कॅपॅसिटी किती असते, ग्रेटर दॅन 30 क्युमेक.
म्हणजे क्युबिक मीटर पर सेकंद असते. मेजर डिस्ट्रीब्युटरीची किती असते तर लेस दॅन, बघा मी हे तुम्हाला रेड पेननं दाखवतो, लेस दॅन 30 क्युमेक बघा. आणि मायनर डिस्ट्रीब्युटरीची काय असते 2.5 क्युमेक बघा. हे तुम्हाला मित्रांनो लक्षात ठेवायचंच आहे, हे लिहून ठेवा, हे एक्झामला क्वेश्चनला येतच आहे बघा. ब्रँचची काय असते 30 पेक्षा ग्रेटर दॅन 30, मेजर डिस्ट्रीब्युटरची लेस दॅन 30 म्हणजे अप टू 30 पण म्हणू शकता, आणि मायनरचं काय असणार 2.5 क्युमेक बरोबर, 2.5 पेक्षा कमी, लक्षात ठेवा बघा. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा, तुम्हाला हा लिहून घ्या, नोट डाऊन करा, ठीक आहे बघा. द इरिगेशन कॅनल इज टू बी डिझाईन टू डिलिव्हर 6.25 क्युमेक बघा. डिलिव्हर किती करतोय म्हणजे डिस्चार्ज किती आहे, डिस्चार्ज इज इक्वल टू 6.25 क्युमेक बघा. क्युमेक्स इज मीट द पीक रबी डिमांड ऑफ अ टोटल 1500 हेक्टर्स. म्हणजे तुम्हाला काय एक तुम्हाला एरिया दिलाय, एरिया किती रे 5100 हेक्टर बघा. 5100 हेक्टर ऑफ क्रॉप एरियाच्या 5100 हेक्टर आहे रबी डिमांडची. द इस्टिमेटेड कॅनल लॉस आर 25%. कॅनलचा लॉस किती आहे रे मित्रांनो, लॉसेस आहेत 25% बरोबर मित्रांनो. ऑफ द हेड डिस्चार्जच्या 25%. तुम्हाला काय काढायचंय द ड्युटी ऑन द कॅपॅसिटी ऑफ दिस कॅनल विल बी. कॅनलची ड्युटी किती असणार आहे बघा, कॅनलची ड्युटी किती असणार आहे म्हणजे डी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. जर बघा तुम्हाला अशा टाईपचा क्वेश्चन म्हणजे तुम्हाला खूप मोठा वाटतोय, लेंदी क्वेश्चन आहे बघा, लेंदी क्वेश्चन आहे बघा, मोठा क्वेश्चन आहे, तर तुम्हाला बघा याच्यामध्ये काय मित्रांनो तर ड्युटी काढायची आहे. ड्युटीचं युनिट तुम्हाला माहीत पाहिजे बघा. क्वेश्चन जरी नाही आला तरी एक नॉर्मली युनिट बघा, युनिट काय हेक्टर पर क्युमेक्स बघा. हेक्टर पर क्युमेक म्हणजे हेक्टर पर क्युबिक मीटर बघा, हेक्टर पर क्युबिक मीटर पर सेकंद, हे तुमचं काय रे ड्युटीचं युनिट आहे. मग मित्रांनो तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे बघा, तर आता तुम्हाला हे आन्सर ह्याच्यात आलं पाहिजे बघा. इथे आन्सरचं युनिट पण दिले म्हणजे तुम्हाला काय कळतंय, एरियाला तुम्हाला डिस्चार्जनं डिवाइड करायचं आहे बघा. एरिया किती आहे तुमचा 5100, याला तुम्हाला डिस्चार्जने डिवाइड करायचं आहे. पण डिस्चार्ज काय दिला आहे 6.25, पण त्याच्याबरोबर लॉसेस पण दिलेत. मग तुम्हाला लक्षात काय ठेवणार, लॉस दिलाय म्हणजे तुम्हाला काहीतरी पाणी ॲड करावं लागेल, त्यावेळेस तो लॉसेस काय होतील ओव्हरकम होतील. म्हणजे ते लॉसेस अवॉइड करून आपल्याला एक्स्ट्रा पाणी दिलं की लॉस कन्सिडर करायचं, लॉस झाला तरी तुमचं काय एक्स्ट्रा वॉटर तुम्ही एक्स्ट्रा क्वांटिटी ऑफ वॉटर ॲड केल्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा एरिया इरिगेट होणार आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, हा डिस्चार्ज पहिल्यांदा सेपरेट कॅल्क्युलेट करावं लागेल. मग डिस्चार्ज काय तुमचा 6.25, त्याला किती तुमचा हा झाला लॉस 25% म्हणजे राहिला किती 0.75. तर हे तुमचं आन्सर येतं 8.33 बघा, 8.33 मीटर क्यूब पर सेकंद. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो क्युबिक मीटर पर सेकंद म्हणतो बरोबर बघा, क्युबिक मीटर पर सेकंद म्हणजे 8.33 मिळाला. मग आता ह्या एरियाला डिवाइड करा. मग एरिया किती आहे तुमचा 5100 डिवाइड बाय 8.33. हे तुम्ही कॅल्क्युलेट केलं की तुम्हाला आन्सर 612 हेक्टर पर क्युमेक आन्सर येतं. ठीक आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीनं तुम्ही एक नॉर्मली क्वेश्चन गेस करून पण युनिट काय त्याच्यानुसार पण तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. तर ऑप्शन डी हा तुमचा करेक्ट आन्सर आहे. आय होप सो तुम्हाला मित्रांनो हे समजलं असेल. व्यवस्थित क्वेश्चन लिहून घ्या. क्वेश्चन लिहून हा कसा सॉल्व केला आहे हे पण बघा. ठीक आहे. बघा पुढचा क्वेश्चन आहे बघा डिस्चार्ज कॅरी. बघा आत्ताच मी तुम्हाला सांगितलं मेजर डिस्ट्रीब्युटरी काय डिस्चार्ज कॅरी करते बघा. ब्रँच कॅनल, ब्रँच, मेजर डिस्ट्रीब्युटरी आणि मायनर डिस्ट्रीब्युटरी. तर ह्या तिघांचे पण डिस्चार्ज तुम्ही पाठ करून ठेवा. ग्रेटर दॅन 30 मीटर क्यूब, लेस दॅन 30 मीटर क्यूब आणि लेस दॅन 2.5 मीटर क्यूब. बघा हे तुम्ही पाठ करा. तोंड पाठ पाहिजे. हे मेमरी बेस्ड क्वेश्चन आहे. बघा मेजर डिस्ट्रीब्युटरीसाठी किती असलं पाहिजे रे मग. मेजर डिस्ट्रीब्युटरी लेस दॅन 30 म्हणजे अप टू 30 तुम्ही म्हणू शकता. बघा युज्युअली अप टू किती
30 क्युबिक. ठीक आहे. बघा मायनरसाठी किती, सॉरी मेजरसाठी किती, 30पेक्षा लहान, मायनरसाठी 2.5. बघा इथं 2.5 नाही, पण हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. बघा पुढचा बघूया क्वेश्चन. अर्थन इरिगेशन कॅनल वेन अलाइन कर्व्हिलिनियर इन प्लॅन. कर्व्हिलिनियर आहे एखादा कॅनल. बघा मी प्लॅन काढतोय, हा असा कॅनल आहे, म्हणजे बघा हा कॅनल काय रे, कर्व्हिलिनियर आहे, कर्व्हिलिनियर आहे, कर्व आहे. बघा कॅनलला कर्व आहे. मस्ट बी ऑन अ जेंटल कर्व, जेंटल कर्ववरती आहे. दिस ॲडॉप्टेड कर्व रेडियस शुड बी. तर ही जी काय कर्वची रेडियस आहे, बघा सपोज आपण असं बघूया, हा ठीक आहे, अशी रेडियस आहे, तर म्हणजे असा कर्व आहे. तर हे जर आपण रेडियस बघितली याची, तर हा आपण अशी रेडियस कन्सिडर करू शकतो. बघा आपण ह्याची अशी रेडियस कन्सिडर करू शकतो. मी तुम्हाला दुसऱ्या पेनने दाखवतो ह्याची रेडियस कन्सिडर करून. बघा हे अशी रेडियस कन्सिडर करू शकतो आपण. ठीक आहे. तर ही काय असणार आहे, ह्या कर्वची रेडियस असणार. तर बघा मित्रांनो ती रेडियस कशी असली पाहिजे, पण कधी, बघा बघा काय म्हणते, ॲडॉप्टेड मस्ट बी ऑन अ जेंटल कर्व, कर्ववरती. बघा मोर फॉर कॅनल कॅरिंग मोर डिस्चार्ज. रेडियस बघा रेडियस जास्त असेल, बघा रेडियस कमी आहे, म्हणजे रेडियस कमी जर अशी असेल तर हा कर्व असा होईल, बरोबर. पण रेडियस जास्त असेल, म्हणजे ही रेडियस जर अशी असेल तर हा कर्व कसा होईल रे, हा कर्व असा होईल. म्हणजे बघा जेवढा तुमचा शार्प कर्व असेल तेवढा तुमचे कॅनल डॅमेज व्हायचे चान्सेस आहेत, बरोबर. पण शार्प कर्व बघा, जर कमी डिस्चार्ज असेल तर तुम्ही शार्प कर्व घेऊ शकता, जर जास्त डिस्चार्ज असेल तर शार्प कर्व घेऊ शकत नाही. म्हणजे आपण लहान म्हणजे स्मॉल रेडियस घेऊ शकत नाही, आपल्याला लार्ज रेडियस घ्यावं लागेल. बघा लार्ज रेडियस, हा शार्प कर्व आहे, हा शार्प कर्व नाही, लक्षात ठेवा. मग काय मोर कॅनल, बघा बघा रेडियस काय पाहिजे, मोर, रेडियस शुड बी मोर फॉर कॅनल कॅरिंग मोर डिस्चार्ज. मोर रेडियस पाहिजे, कॅनलचा जर डिस्चार्ज जास्त असेल तर हे आन्सर बरोबर आहे. लेस फॉर द कॅनल कॅरिंग मोर डिस्चार्ज, लहान पाहिजे कॅनलची रेडियस, कधी, जर रेडियस म्हणजे डिस्चार्ज जास्त असेल तर. हे चुकीचं आहे मित्रांनो. इक्वल फॉर ऑल डिस्चार्ज नाही, तर ऑप्शन नंबर 1 हा तुमचा करेक्ट आन्सर असेल. म्हणजे तुम्हाला जास्त क्वांटिटी ऑफ डिस्चार्ज असेल तर रेडियस पण काय पाहिजे, जास्त पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी कर्व तुम्हाला असा होणारच नाही. कर्व आला ना मित्रांनो, काय होतं ज्यावेळेस वॉटर असं फ्लो होतं, बघा हे वॉटर असं फ्लो होतं, तर ह्याचा जास्तीत जास्त इम्पॅक्ट बघा या ठिकाणी पडतो. म्हणजे ह्याला नाही कळत मित्रांनो की तुम्ही कर्वनुसार तुम्हाला फ्लो व्हायचं आहे, तर जास्तीत जास्त इम्पॅक्ट इथे होतो. म्हणजे काय रे, बघा. आणि हा जर कर्व असा असता, बघा तर कॅनल हा जर कर्व असा असता तर वॉटर इथून आलं की पटकन लगेच इम्पॅक्ट इथं झाला असता. आणि इथं काय होतं रे, त्याला जास्त लेंथ घेते, म्हणजे जेवढी जास्त लेंथ घेईल तेवढा तुम्हाला काय मिळेल, जास्त टाईम मिळेल. आणि एकदम स्मूथली कर्व असल्यावर काय होईल, वॉटर स्मूथली फ्लो होईल. आणि इथं काय होईल रे, जास्तीत जास्त ह्या साईडला इम्पॅक्ट करेल आणि त्या ठिकाणी तुमच्या कॅनलची फेल्युअर होतील. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कॅपॅसिटी ऑफ इरिगेशन कॅनल बेस्ड ऑन, बघा कॅनलची कॅपॅसिटी कशावर डिपेंड आहे, तर कॅनलची कॅपॅसिटी कशावर डिपेंड असते, तर ड्युटी ऑफ वॉटर, तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये वॉटर तुम्हाला घेऊन जायचं आहे, ऑब्विसली त्याच्यावरती पण कॅनलची कॅपॅसिटी असणार. कल्टिवेबल कमांडेड एरिया, किती एरिया तुम्हाला इरिगेट करायचा आहे, बरोबर मित्रांनो, त्याच्यावर पण तुमची कॅपॅसिटी डिपेंड असू शकते. टाईम फॅक्टर, किती टाईमसाठी तुम्हाला कॅनलमधून वॉटर तुम्हाला सप्लाय करायचे, त्याच्यासाठी पण तुमची कॅनलची कॅपॅसिटी डिपेंड आहे. म्हणजे तुम्हाला ऑल दिज ऑप्शन हा तुमचा करेक्ट आन्सर असणार आहे. आता बघा याच्यात तुम्हाला टाईम फॅक्टर हा कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे, मी तुम्हाला तो एक्सप्लेन करून सांगतो. बघा टाईम फॅक्टर, टाईम फॅक्टर म्हणजे किती दिवस कॅनलमधून वॉटर फ्लो झालं डिवाइड बाय तुमच्या क्रॉपचा, म्हणजे त्याचा बेस पिरियड, म्हणजे जो काय क्रॉप आहे त्याचा सोईंगपासून ते हार्वेस्टिंगपर्यंतचा जो टाईम आहे, बरोबर, तो टाईम. बघा कॅनल फ्लो इन डेज, कॅनल फ्लोज इन डेज, किती दिवस कॅनल फ्लो झाला डिवाइड बाय बेस पिरियड, बेस पिरियड. बघा याला काय म्हणतो आपण, टाईम फॅक्टर म्हणतो. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. बघा कॅनल किती दिवस फ्लो झाला, बघा हा 1 पेक्षा कधीच जास्त नसणार आहे, नॉट ग्रेटर दॅन 1. म्हणजे बेस पिरियड एखाद्या ऊसाचा, म्हणजे तुमच्याकडे हे आहे शुगर केनचं पीक लावलं आहे,
त्याचं जर सपोज 1 इयरसाठी त्याचा बेस पिरियड आहे, तर तुमचा कॅनल थोडीच 1 वर्षभर फ्लो होणार आहे, आणि झाला तरी 1 वर्षच होईल, त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही, म्हणजे नॉट ग्रेटर दॅन 1 असणार. बघा नंतर टाइम फॅक्टर झाला. आता कॅपॅसिटी फॅक्टर, कॅनलमधून किती क्वांटिटी ऑफ डिस्चार्ज, ॲव्हरेजली किती क्वांटिटी ऑफ डिस्चार्ज तुमच्या पूर्ण बेस पिरियड, थ्रूआउट बेस पिरियड किती ॲव्हरेजली कॅपॅसिटी होती कॅनलची, किंवा किती डिस्चार्ज गेला, ॲव्हरेज डिस्चार्ज. बघा ॲव्हरेज डिस्चार्ज ऑफ बेस पिरियड डिवाइड बाय कॅपॅसिटी ऑफ कॅनल. म्हणजे कॅनलची कॅपॅसिटी सपोज 100 क्यूसेक आहे आणि ॲव्हरेजली डिस्चार्ज हा 72 क्यूसेक गेला आहे, म्हणजे 72 डिवाइड बाय 100 हे काय झालं रे मित्रांनो, तुमचा कॅपॅसिटी फॅक्टर झाला. बघा हा कॅपॅसिटी फॅक्टर पण ऑलवेज लेस दॅन 1 असणार, ऑलवेज लेस दॅन 1. म्हणजे 100 क्यूसेकपेक्षा तर जास्त वॉटर जाणार नाही, म्हणजे ऑलवेज लेस दॅन 1 असणार, किंवा 1 पण असू शकतो, म्हणजे इक्वल ऑर लेस दॅन 1. ठीक आहे मित्रांनो, बघा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एवढे पॉईंट आहेत जे तुम्हाला कॅनल इरिगेशन सिस्टीममध्ये एक्झाममध्ये विचारू शकतात. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण आता स्टार्ट करूया सेडिमेंट ट्रान्सपोर्ट अँड डिझाईन ऑफ इरिगेशन चॅनल किंवा कॅनल. ठीक आहे. आता सेडिमेंट ट्रान्सपोर्ट म्हणजे काय रे मित्रांनो, ज्यावेळेस एखादा कॅनल असतो त्यावेळेस ज्यावेळेस तो फ्लो होत असतो, एखादा कॅनल आहे, बघा मी हा त्याचा क्रॉस सेक्शन काढला आहे, हा कॅनलचा बेड आहे. ठीक आहे मित्रांनो, हा बेड आहे आणि ही त्याची कॅनलची काय रे डेप्थ आहे. बघा डेप्थ आहे. तर ह्याच्यामध्ये काय असतात रे, कोलायडल पार्टिकल असतात जे की सस्पेंडेड असतात. बघा सस्पेंडेड पार्टिकल असतात, म्हणजे ते सेडिमेंट असेल, माती असतील, खडे असतील, तर हे पार्टिकल याला आपण काय म्हणतो रे मित्रांनो, सेडिमेंट म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो, सेडिमेंट म्हणतो. हे सेडिमेंट ज्यावेळेस फ्लो होत असतं त्यावेळेस त्याची वेलॉसिटी कमी झाली की काय होतं रे मित्रांनो, हे बेडला येऊन काय होतात, बेडला येऊन जमा होतात बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे मित्रांनो. बघा तर बघा हे बेडला येऊन जमा होतात, तर याला काय म्हणतो आपण, सेडिमेंट ट्रान्सपोर्ट. सेडिमेंट काय झाले, एका प्लेसकडून दुसऱ्या प्लेसकडे काय झाले रे, ट्रान्सपोर्ट झाले, म्हणून आपण याला काय म्हणलं, सेडिमेंट ट्रान्सपोर्ट म्हणलं. ठीक आहे. आता अशा टाईपमध्ये म्हणजे बघा जे काही वॉटर, सपोज वॉटर काय होतं रे मित्रांनो, आपल्या लँडवरती ज्यावेळेस रेनफॉल होतो त्यावेळेस त्या वॉटरबरोबर एक तर वॉटर येत नाही, त्याच्याबरोबर काय असतात, सॉईलचे कंटेंट असतात, व्हेजिटेबल असतात, बरोबर, प्लस तुमचे जे काय झाडाचा पालापाचोळा असतो, हे सर्व घेऊन काय होतं रे मित्रांनो, ते वॉटर काय होतं, तुमच्या रिव्हरमध्ये येतं किंवा डॅममध्ये येतं, आणि फायनली आपण काय करतो, कॅनलमधून ते वॉटर आपण काय करतो, इरिगेशन पर्पजसाठी आपण ट्रान्सफर करत असतो. तर या केसमध्ये काय होतं, त्याच्याबरोबर ते सेडिमेंट आलेलं असतं. बघा मित्रांनो, ह्या सेडिमेंट, हे जे काही सेडिमेंट आपण या ठिकाणी बेड लेवलला जो काही जमा झालेला आहे याला आपण सेडिमेंट बेड लोड म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो, बेड लोड म्हणतो. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला 1 बाय 1 बघूया आपण, याचे काय क्वेश्चन आहेत ते बघूया. ठीक आहे. बघा द बेड ऑफ द ॲलोऑइल चॅनल. बघा ॲलोऑइल चॅनल म्हणजे काय, बघा आता बघा जे काही उत्तरेकडून नॉर्मली मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, उत्तरेकडून येणाऱ्या म्हणजे नॉर्थकडून येणाऱ्या ज्या काही रिव्हर आहेत, नॉर्थ इंडियामध्ये, ते काय करतात तर मित्रांनो, मोठ्या प्रमाणे सेडिमेंट म्हणजे आपल्या पूर्ण प्रवाहामध्ये माती घेऊन येतात. तर ही सॉईल काय झाली रे मित्रांनो, उत्तर प्रदेश, बिहार प्लस पश्चिम बंगालचा काही पार्ट, इथे काय झाले रे, हे पूर्ण सॉईल काय झाली आहे, हे त्या ठिकाणी साचून राहिली आहे. तर त्या साचलेल्या सॉईलमध्ये म्हणजे जी काही सॉईल आहे त्याला आपण काय म्हणतो, ॲलोऑइल सॉईल म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो, ॲलोऑइल सॉईल. तर अशा सॉईलमध्ये जर आपण एखादा कॅनल कन्स्ट्रक्ट केला तर त्याला आपण काय म्हणतो, ॲलोऑइल कॅनल म्हणतो. बघा मित्रांनो, बघा रिव्हरमध्ये सेडिमेंट होतं, ते सेडिमेंट साचलं, त्या अशा सेडिमेंटपासून जी सॉईल तयार होते त्याला आपण ॲलोऑइल सॉईल म्हणलं, आणि त्या सॉईलमध्ये जर आपण कॅनल कन्स्ट्रक्ट करत असू तर त्याला आपण ॲलोऑइल कॅनल म्हणायचं, आणि त्याच्यामध्ये नसेल तर नॉन ॲलोऑइल कॅनल. बघा ॲलोऑइल कॅनल आणि नॉन ॲलोऑइल कॅनल असे 2 कॅनलचे टाईप पडतात. तर आता आत्ताचा कोणता आहे तर ॲलोऑइल कॅनलचा बेड कसा आहे, बघा बेड कसा असेल.
बरोबर मित्रांनो. एखाद्या कॅनलचा बेड हा फ्लॅट पण असू शकतो. ॲलोवाईल म्हणजे काय, तो त्या सॉईलमध्ये कॅनल कन्स्ट्रक्ट केलेला आहे, तो फ्लॅटही असू शकतो, वेव्ही पण असू शकतो. वेव्ही म्हणजे काय रे, अशा टाईपच्या वेव्ह त्या मातीमध्ये असतात. नदीच्या कडेला तुम्ही असं पाहिलं असेल बघा, नदीच्या कडेला अशा टाईपच्या वेव्ह तुम्ही पाहिल्या असतील. आणि ड्यून किंवा रिफ बघा, ड्यून किंवा रिफ म्हणजे काय, हे पण एक काय रे, एक बघा पाणी आल्यामुळे त्या सॉईलमध्ये वेगवेगळ्या टाईपचे शेप येतात, त्याला आपण हे शेप आहेत कोणते, फ्लॅट शेप, वेव्ही शेप, ड्यून शेप किंवा रिपल शेप. तर ह्या सगळ्या टाईपचे शेप असू शकतात, कारण तो ॲक्च्युअली जो काही कॅनल आहे हा सॉईलमध्येच तुम्ही कन्स्ट्रक्ट केलेला आहे. ठीक आहे, तर ऑल दीज अबो हे काय असेल रे, त्याचं करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे, बघा नेक्स्ट काय, मॅनिंग रोगोसिटी कोइफिशियंट इज प्रोपोर्शनल टू. बघा आता मॅनिंग रोगोसिटी कोइफिशियंट काय, तर बघा मॅनिंग फॉर्म्युला काय, मॅनिंग फॉर्म्युला कशासाठी यूज करतो. बघा दोन टाईपचे फॉर्म्युले आहेत जे आपण कॅनल डिझाईन करण्यासाठी यूज करतो. एक आहे मॅनिंग फॉर्म्युला आणि दुसरा आहे चेझी फॉर्म्युला. हे दोन्ही फॉर्म्युले कशासाठी यूज करतात, तर एखाद्या चॅनलचा वेलॉसिटी फाइंड आउट करण्यासाठी. आता ही वेलॉसिटी का फाइंड आउट करावं लागते, तर आपल्याला त्या कॅनलचा डिस्चार्ज कॅल्क्युलेट करायचा असतो, म्हणजे कॅनलमधून किती क्वांटिटी ऑफ फ्लो ट्रान्सफर होतोय हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं. मग त्यावेळेस आपल्याला काय लागतं रे मित्रांनो, त्याची वेलॉसिटी लागते. मग डिस्चार्जचा काय फॉर्म्युला असतो, डिस्चार्ज इक्वल टू बघा एरिया इंटू वेलॉसिटी. ठीक आहे, तर एरिया इंटू वेलॉसिटी, एरिया आपण कॅल्क्युलेट करू शकतो. वेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण दोन मेथड यूज करतो. एक आहे मॅनिंग फॉर्म्युला, बघा मॅनिंग फॉर्म्युला, आणि दुसरा आहे चेझी फॉर्म्युला. बघा आता मॅनिंग फॉर्म्युला आणि चेझी फॉर्म्युला. मॅनिंग फॉर्म्युलाचा जर तुम्ही पाहिला तर वेलॉसिटी काय असते, त्यांनी 1/n r⁻²/3 s⁻1/2. आणि चेझी फॉर्म्युल्याने वेलॉसिटी काय असते, तर c√rs. बघा मित्रांनो, हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजेत. बघा आता आपण यांनी जर कॅल्क्युलेट केलं, बघा हे दोन्हीने पण वेलॉसिटी कॅल्क्युलेट करतो, हे क्लिअर झालं. ही वेलॉसिटी कशाला लागते, तर डिस्चार्ज फाइंड आउट करण्यासाठी लागते. तर याचा फॉर्म्युला काय, 1/n r म्हणजे हायड्रोलिक रेडियस असते, s म्हणजे काय असतो, बेड स्लोप असतो. ठीक आहे, हायड्रोलिक रेडियस हे मीटरमध्ये असते, त्याचा r⁻² आहे. आणि इथं काय c म्हणजे चेझी कॉन्स्टंट आहे, नंतर r म्हणजे हायड्रोलिक रेडियस, s म्हणजे बेड स्लोप. ठीक आहे मित्रांनो, आता याच्यामध्ये रोगोसिटी कोइफिशियंट हा n जो आहे याला आपण काय म्हणतो, रोगोसिटी कोइफिशियंट म्हणतो. आणि याची व्हॅल्यू काय असते, 1/24. बघा 1/24 d⁻⁴ ही याची व्हॅल्यू असते. तर ही व्हॅल्यू तुम्हाला म्हणजे आता काय विचारले, मॅनिंग रोगोसिटी कोइफिशियंट हा n कशाला प्रोपोर्शनल आहे, d⁻⁴ ला प्रोपोर्शन आहे, म्हणून तुमचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर सी. बघा हे तुम्हाला हे माहीत पाहिजे तर तुम्हाला ते डायरेक्ट तुम्हाला हे आन्सर येऊ शकतं. ठीक आहे मित्रांनो, बघा नेक्स्ट काय रे, द मिनिमम साइज ऑफ सेडिमेंट दॅट मे रिमेन स्टेबल इन अन ॲलोवाईल चॅनल कॅरिंग डिस्चार्ज इंटेन्सिटी Q विथ द हायड्रोलिक रेडियस R अँड बॉटम स्लोप S. बघा हायड्रोलिक रेडियस त्याची R आहे, बॉटम स्लोप S आहे, डिस्चार्ज म्हणजे Q आहे, जो स्मॉल q दाखवला आहे. त्यावेळेस तुमची मिनिमम साईज ऑफ सेडिमेंट, अशी काय सेडिमेंटची साईज असेल, ती सेडिमेंटची साईज तुमचा किती जरी फ्लो असेल तरी तो काय पाहिजे रे, रिमेन स्टेबल इन ॲन ॲनोएल चॅनल. हा चॅनलमध्येच राहील, चॅनल बरोबर वॉटर बरोबर निघून जाणार नाही. तर त्याचा एक तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, साईज ऑफ सेडिमेंट R बघा 11 × RS. बघा हा फॉर्म्युला आहे, तुम्हाला हा पाठच पाहिजे. बघा हे तुम्हाला फॉर्म्युले पाठ पाहिजेत तर तुम्हाला ह्याचे टाईपचे क्वेश्चन. बघा हे जे सर्व फॉर्म्युले दिलेत मी लेसी रेजिमे इक्वेशनचे फॉर्म्युले आहेत. दोन टाईपचे आपल्याला डिझाईन कॅनल आपण दोन थेरीजने डिझाईन करतो. नॉर्मली ह्या दोन थेरी मॅक्झिमम टाईम आपण यूज करतो, ते आहेत केनेडी थेरी आणि लेसी थेरी. केनेडी थेरी बघा पहिल्यांदा केनेडी थेरी आली, त्यानंतर लेसी थेरी आली. दोन्ही थेरी ह्या नॉन स्कोरिंग आणि नॉन सिल्टिंग अशा चॅनलसाठी आपण म्हणजे डिझाईन केलेल्या आहेत आणि दोन्ही ह्या ॲलोएल चॅनलसाठी आहेत. बघा ह्या तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्यात. तर आता लेसी रेजिमे इक्वेशन बघा, केनेडीला अपडेट कुणी केलं आहे, लेसीने केलं आहे. म्हणजे केनेडी पहिल्यांदा डिझाईन झाली, नंतर लेसी थेरी आली आहे. आणि जे काही केनेडीमध्ये प्रॉब्लेम होते, जे काही लिमिटेशन्स होते ते ह्याच्यामध्ये काय केलेत रे, आपण याच्यामध्ये ओव्हरकम केलेले आहेत. तर लेसी रेजिमे इक्वेशन याच्यानुसार P म्हणजे काय रे, वेटेड पॅरामीटर हा किती असतो, 4.7 √Q. Q म्हणजे डिस्चार्ज असतो.
बघा वेलोसिटी काय असते तर क्यू एफचा स्क्वेअर डिवाइड बाय 140 ब्रॅकेट रेश टू 1/6 असते. बघा हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजेत, हे फॉर्म्युले पाठ असतील तर तुम्हाला डायरेक्टली काय करता येतं रे एक्झाममध्ये क्वेश्चन सॉल्व करता येतो. बघा एफ म्हणजे काय असते या ठिकाणी सिल्ट फॅक्टर असतो. बघा नंतर बेड स्लोपचा फॉर्म्युला काय एफ रेश टू 5/3 3340 क्यू रेश टू 1/6. बघा असा फॉर्म्युला आहे. नंतर हायड्रोलिक रेडियसचा फॉर्म्युला काय तर 5/2 व्ही स्क्वेअर डिवाइड बाय एफ. बघा नंतर एफ म्हणजे हा सिल्ट फॅक्टर आहे. सिल्ट फॅक्टर काय असतो 1.76 अंडररूट डी जो काही तुमचा ग्रेन साईज आहे तो मध्ये असतो अंडररूट DMM. बघा नंतर आर ह्यालाच आपण अपडेटेड केले तर बघा वेलोसिटीच्या जागेवर आपण डिस्चार्ज टाकलाय तर त्यावेळेस काय येईल 0.47 क्यू डिवाइड बाय एफ रेश टू 1/3. बघा हे तुम्हाला सर्व फॉर्म्युले तुम्ही आत्ता तुम्ही एका पेजवरती घ्या, हे पूर्ण फॉर्म्युले डायरेक्ट आन्सर देतात तुम्हाला डायरेक्ट. बघा याच्यावरती न्यूमरिकल येणार नाही, बघा अशा ह्याच्यावरती न्यूमरिकल येईल म्हणजे हे एकदम छोटा फॉर्म्युला आहे. याच्यावरती न्यूमरिकल येऊ शकतं, याच्यावरती न्यूमरिकल येऊ शकतं, बरोबर. तर एवढे फॉर्म्युलेवरती तुम्हाला न्यूमरिकल एक्झाममध्ये येणार. ठीक आहे. बाकी तुम्हाला बघा पॅरामीटरवरती क्वेश्चन येणार 100% एक्झामला येऊ शकतो. पॅरामीटर कशाशी प्रपोर्शनल असतो तर डिस्चार्जशी असतो. बघा इज इक्वल टूच्या ज्या काही वरच्या टर्म असतात ना ते प्रपोर्शनल आहे. बघा हा व्ही कशाला प्रपोर्शनल आहे क्यूला प्रपोर्शनल आहे, एफ स्क्वेअरला प्रपोर्शनल आहे, 140ला इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे डिवाइडला गेलं इनव्हर्सली प्रपोर्शनल असतं. न्यूमरेटरला असेल तर ते डायरेक्टली प्रपोर्शनल असतं, हे पण लक्षात ठेवा. एसला काय एफ डायरेक्टली आहे, क्यू हा इनव्हर्सली आहे. या ठिकाणी पण बघा आता तुम्हाला सिल्ट फॅक्टर कशाशी प्रपोर्शनल असतो तर अंडररूट डी प्रपोर्शनल असतो. हे क्वेश्चन एक्झामला आलेलेच आहेत. बघा हे फर्स्ट फॉर्म्युला आणि फिफ्थ फॉर्म्युला हे पाठ करून ठेवा. नंतर हा पण एक्झामला आलेला. साईज ऑफ सेडिमेंट कशाशी प्रपोर्शनल असतो तर हायड्रोलिक रेडियस आणि बेड स्लोपशी प्रपोर्शनल असतो. बघा हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता या ठिकाणी मिनिमम साईज ऑफ सेडिमेंट तुम्हाला डायरेक्ट साईज ऑफ सेडिमेंट मिनिमम किती असतो 11 RS. तुमचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आन्सर असेल. बघा हे पाठ करा. ठीक आहे. बघा पुढे काय तर लेसी अँड केनेडी इम्पेरिकल सिल्ट थेरीज फॉर डिझाईन इरिगेशन चॅनल इन इंडिया नॉन कोहिजिव्ह ॲलोइल सॉइल आर मेंट टू इन्श्युअर. बघा आता हा लेसी आणि केनेडी थेरी हे कशासाठी आपण डिझाईन केलेत. थेरीज आर डिझाईन इरिगेशन चॅनल इन इंडिया आर मेंट टू इन्श्युअर म्हणजे हे कशासाठी डिझाईन. नो स्कोरिंग व्हायला पाहिजे का, होणार नाही. नो सिल्टिंग पण होणार नाही. आता स्कोरिंग आणि सिल्टिंग म्हणजे काय बघा. स्कोरिंग म्हणजे काय एखाद्या ठिकाणची सॉईल दुसरीकडे निघून जाणे ह्याला स्कोरिंग म्हणायचं. आणि सिल्टिंग म्हणजे काय दुसरीकडची सॉईल त्या ठिकाणी येऊन बसणे सेटल डाऊन होणे याला आपण सिल्टिंग म्हणतो. तर अशा दोन्ही कंडिशनसाठी आपण सॅटिस्फाय नाही ना म्हणजे कुठलं सेडिमेंट त्या ठिकाणी आलं पाहिजे स्कोरिंग होऊन ना त्या ठिकाणी सिल्टिंग झालं पाहिजे म्हणजे दोघांसाठी आपण करत नाही. म्हणजे नो स्कोरिंग नो सिल्टिंग म्हणजे तुमचं असेल ऑप्शन नंबर ए आणि बी म्हणजे ऑप्शन नंबर सी ए आणि बी बोथ असायला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. आय होप सो तुम्हाला हे समजत असेल. ठीक आहे. पुढे बघा हे आणखी एक लक्षात ठेवा या युनिटवरतीच तुम्हाला एक्झाममध्ये जर कोणता हार्ड क्वेश्चन येणार असेल तर तो याच्यावरतीच येईल. ह्या जे काही लेसीचे फॉर्म्युले आहेत डिझाईनचे याच्यावरतीच एक्झामला क्वेश्चन येईल आणि हा टॉपिक तुमच्यासाठी सर्वात इम्पॉर्टन्स असेल. आणि बऱ्यापैकी एक्झाममध्ये या टॉपिकवरती क्वेश्चनच येतात कारण हा टॉपिक तुम्हाला कॅनल बघा आपल्या इंजिनिअरिंगमध्ये कॅनल WRDमध्ये जर तुम्ही सिलेक्ट झालात WCDमध्ये सिलेक्ट झालात तर कॅनल हा सर्वात इम्पॉर्टंट तुमच्यासाठी असणार आहे. आणि त्या कॅनलला डिझाईन लेसी आणि केनेडी थेरीने करतो किंवा ती पूर्ण थेरी आणि त्याचे रिलेटेड पॅरामीटर हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारण्यासारखे पॉईंट आहेत. म्हणून हे टॉपिक तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बाकीचे टॉपिकपेक्षाही हा टॉपिक तुमच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट असेल. ठीक आहे. बघा द क्रिटिकल वेलोसिटी. बघा हा क्रिटिकल वेलोसिटीचा फॉर्म्युला आहे V0 इज इक्वल टू 0.55 m इंटू वाय रेश टू 0.64. बघा m म्हणजे काय रे क्रिटिकल वेलोसिटी रेशो असतो. बघा क्रिटिकल वेलोसिटी रेशो. बघा हा m म्हणजे काय क्रिटिकल वेलोसिटी रेशो आणि हा क्रिटिकल वेलोसिटी म्हणजे काय म्हणजे m म्हणजे काय क्रिटिकल वेलोसिटी म्हणजे काय तर क्रिटिकल वेलोसिटी अशी वेलोसिटी बघा इट इज अ वेलोसिटी ऑफ वॉटर वेअर नो सिल्टिंग अँड स्कोरिंग. बघा ज्या ठिकाणी स्कोरिंग आणि सिल्टिंग हे दोन्ही होणार नाही ऑफ द चॅनल त्या चॅनलचा
तर त्याला आपण काय म्हणतो, क्रिटिकल वेलोसिटी म्हणतो. म्हणजे शक्यतो स्कोरिंग म्हणण्यापेक्षा सोडा, सिल्टिंग होणार नाही. सिल्टिंग म्हणजे काय, जे काही सेडिमेंट आहे तुमच्या पूर्ण रिव्हरमध्ये किंवा चॅनलमध्ये किंवा कॅनलमध्ये ते काय होणार नाही, बेडला जाऊन सेटल होणार नाही. अशी जी वेलोसिटी असेल वॉटरची जी की सेटल होऊ देत नाही, त्या वेलोसिटीला आपण काय म्हणतो, क्रिटिकल वेलोसिटी म्हणतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, ॲज सजेस्टेड बाय केनेडी, हे केनेडीने तुम्हाला क्रिटिकल वेलोसिटी सजेस्ट केली आहे फॉर डिझायनिंग द ट्रेपेझॉइडल इरिगेशन चॅनल इज. बघा, द मॅक्झिमम कशासाठी आपण, केनेडीने जे क्रिटिकल वेलोसिटी डिझाईन केली आहे ही कशासाठी डिझाईन केली आहे, मॅक्झिममसाठी केली आहे का मिनिममसाठी केली आहे का दोघांसाठी केली आहे का कुणासाठीच केलेली नाही. तर केनेडीनं दोन्ही पण गोष्टी लक्षात घेतल्या होत्या की जर आपण एखादा चॅनल डिझाईन करतोय तर मिनिमम फ्लो आला तरी तुमचं सिल्टिंग झालं नाही पाहिजे आणि मॅक्झिमम फ्लो आला तरी त्या ठिकाणी सिल्टिंग झालं नाही पाहिजे किंवा मॅक्झिमम वेलोसिटीला पण आणि मिनिमम वेलोसिटीला पण सिल्टिंग झालं नाही पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी क्रिटिकल वेलोसिटी त्याच्यासाठी हा फॉर्म्युला दिला आहे. तर याचा आन्सर असेल बोथ, दोघांसाठी पण आपण काय करतो रे, ह्याला डिझाईन करतो केनेडीने. बघा, क्रिटिकल वेलोसिटी रेशो आत्ताचाच फॉर्म्युला, क्रिटिकल वेलोसिटी रेशो हा कन्सेप्ट, ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला काय असतो 0.55 m × y⁴. बघा, हा तुम्हाला एक्झामला क्वेश्चन येतो. डेप्थ, बघा, क्रिटिकल वेलोसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेप्थ विथ डेप्थ (0.64). बघा, हा तुम्हाला डायरेक्टली एक्झामला क्वेश्चन आलेला आहे. बघा, आता क्रिटिकल वेलोसिटी एमची, बघा हा जो एम आहे क्रिटिकल म्हणजे कोएफिशियंट ऑफ क्रिटिकल वेलोसिटी, ह्याच्या व्हॅल्यू आल्यात तर दोन व्हॅल्यू असतात, एक कोर्स सँड असते, एक फाईन सँडसाठी असते. फाईन सँडसाठी 0.721 असते आणि कोर्स सँडसाठी किती असते रे, 1 to 1.2 असते. या ठिकाणी मी चार्ट काढलेला आहे, हा चार्ट तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, ओके. म्हणजे हे किती असेल रे, तर क्रिटिकल वेलोसिटी रेशो फॉर यूज इन केनेडीचा आहे. बघा, क्रिटिकल वेलोसिटी रेशो केनेडीचा आहे, त्यांनी किती घेतला आहे, <1. बघा, <1 पण आहे, 1 पण आहे आणि 1.2 पेक्षा जास्त पण आहे. म्हणजे <1 बरोबर आहे, <1 हे पण बरोबर आहे, =1 हे पण बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी, ऑल दीज अबव. म्हणजे तुमचा क्रिटिकल वेलोसिटी रेशो हे सगळं असू शकतो, 1 पेक्षा लहान असू शकतो, 1 असू शकतो, 1 पेक्षा ग्रेटर पण असू शकतो. बघा, गॅरेट डायग्राम आर बेस ऑन. आता गॅरेट डायग्राम कशासाठी डिपेंड आहे, गॅरेट डायग्राम काय रे, एक टाईपची डायग्राम आहे जे केनेडीसाठी, केनेडीने जर आपण डिझाईन करत असेल कॅनल तर त्याच्यासाठी त्याचा यूज होतो. गॅरेट डायग्राम म्हणजे कशासाठी असते, बघा, फ्रिक्शन फॅक्टर, स्लोप, डिस्चार्ज, बघा, फ्रिक्शन फॅक्टर, स्लोप, डिस्चार्ज आणि हायड्रोलिक डेप्थ. हायड्रोलिक डेप्थ म्हणजे R, डिस्चार्ज म्हणजे Q, स्लोप म्हणजे S, फ्रिक्शन फॅक्टर म्हणजे F. तर ह्या सर्व क्वांटिटीज विथ रिस्पेक्ट टू घेऊन जे डायग्राम ड्रॉ करतो आपण त्याला आपण गॅरेट डायग्राम म्हणतो. आणि ही डायग्राम आपण कशासाठी यूज करतो तर केनेडी थेरीचं जे काही डिझाईन आहे त्यासाठी आपल्याला एक चार्ट लागतो, एक डायग्राम लागते, त्याला गॅरेट डायग्राम म्हणतात. आणि ही डायग्राम कशावर बेस आहे रे, केनेडी थेरीवरती बेस आहे. हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे, मॅक्झिमम वेळा हा क्वेश्चन एक्झामला आलेला आहे. ठीक आहे, पुढे बघा, लेसी सिल्ट फॅक्टर इज प्रोपोर्शनल टू. लेसी सिल्ट फॅक्टर कशाशी प्रोपोर्शनल आहे, सिल्ट फॅक्टर म्हणजे काय रे मित्रांनो, एफ काय असतो 1.75 √d/mm. बघा, हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. बघा, जर तुम्हाला इथं पाहायचं असेल तर बघा 1.76 √d म्हणजे जी काय तुमचा साईज आहे सिल्टची ती mm मध्ये घ्यायची आहे. ठीक आहे, तर 1.76 √d हा कशामध्ये पाहिजे, mm मध्ये. बघा, इथं 76 आहे, 76. ठीक आहे, तर हा तुम्हाला डायरेक्ट एक्झाममध्ये विचारला. बघा, म्हणून मी सांगतो ते तुम्हाला लेसी रेजिमे जे काही डिझाईन आहे त्याचे ऑल फॉर्म्युलेज तुम्हाला पाठ करायचे. तर काय ऑप्शन असेल रे, √d. ठीक आहे, तर √d हा तुमचा करेक्ट आन्सर असेल, ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, पुढे बघा, द वेटेड पॅरामीटर P ऑफ अ स्टेबल चॅनल इज प्रोपोर्शनल टू. बघा, वेटेड पॅरामीटर P 4.75 √Q. बघा, √Q. तर P हा कशाला प्रोपोर्शनल आहे तर बघा 75, बघा √Q म्हणजे √Qला
या ठिकाणी दिसतोय पी हा कशाला प्रोपोर्शनल आहे, √Q ला, म्हणून ऑप्शन नंबर बी तुमचं करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे, बघा डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहेत म्हणून तुम्हाला हे फॉर्म्युले पाठच करायचे आहेत. काही करा तिकडे पाठ करा. बघा हायड्रोलिक डेप्थ, हायड्रोलिक रेडियस पाहिली आपण, हायड्रोलिक रेडियस म्हणजे आर असतो. आर म्हणजे काय, एरिया डिवाइड बाय वेटेड पॅरामीटर असतं. पण आपल्याला हे विचारले का हा हायड्रोलिक रेडियस आहे. बघा हा हायड्रोलिक रेडियस आहे, हायड्रोलिक रेडियस आहे. आणि हा काय रे मित्रांनो, हा हायड्रोलिक डेप्थ आहे. बघा ही हायड्रोलिक डेप्थ आहे. बघा हायड्रोलिक डेप्थ म्हणजे तुमचं एक्झाम्पल H. हायड्रोलिक डेप्थ म्हणजे काय असेल बघा, नॉर्मली पण तुम्ही विचार करू शकता, वेटेड एरिया डिवाइड बाय वेटेड पॅरामीटर A डिवाइड बाय P, का वेटेड एरिया टू द टॉप विड्थ. बघा वेटेड एरिया, जर सपोज एखादा चॅनल असा आहे तुमचा, हा तुमची टॉप विड्थ आहे, याला आपण W म्हणू. हा काय रे तुमची हाईट आहे, याला आपण H म्हणू. तर ह्या ठिकाणी एरिया काय असेल रे, नॉर्मली जर विचार केला तर H × W असेल. बघा H × W म्हणजे वरती एरिया घ्या, वेटेड एरिया. बघा वेटेड एरिया म्हणजे ह्या तिघापैकीच एक तुमचा आन्सर असणार आहे. बघा वेटेड पॅरामीटरचा काही संबंध नाही. टॉप विड्थ घ्या, तर W घेतलं तर W ला W कॅन्सल झालं. काय मिळालं तुम्हाला H म्हणजेच काय, हायड्रोलिक डेप्थ. म्हणजे बघा तुम्ही एक लॉजिक लावून पण तुमचं आन्सर कॅल्क्युलेट करू शकता. हे तुम्हाला या ठिकाणाहून म्हणजे हे तुम्हाला कळायला पाहिजे. ठीक आहे, आता तुम्ही लक्षात घ्याल सर इथं बॉटम विड्थ आहे, इथं पण W आहे, ही पण W आहे. बघा याला पण W म्हणतो, याला पण W म्हणतो. तर तुम्ही टॉप विड्थ का घेतली. बघा बॉटम विड्थ आपण नॉर्मली कन्सिडर करत नाही, आपण टॉप विड्थ कन्सिडर करतो. जी पण आपण चॅनल डिझाईन करतो, 2 विड्थ कशाला येऊ शकतात रे, फक्त ट्रॅपेझॉइडल चॅनलला येऊ शकतात. मग आपण नॉर्मली कोणती म्हणजे डिझाईन पर्पजसाठी ट्रॅपेझॉइडल चॅनलमध्ये ऑलवेज लक्षात ठेवा टॉपची विड्थ आपण कन्सिडर केलेली असते. म्हणजे ऑप्शन नंबर बी हा तुमचा करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे, बघा पुढे बघा, द मोस्ट इकॉनॉमिकल ट्रॅपेझॉइडल चॅनल सेक्शन. बघा तुम्हाला 3 टाईपचे चॅनल सेक्शन आहेत, रेक्टँग्युलर, मोस्ट इकॉनॉमिकल रेक्टँग्युलर चॅनल सेक्शन, मोस्ट इकॉनॉमिकल ट्रॅपेझॉइडल चॅनल सेक्शन आणि मोस्ट इकॉनॉमिकल ट्रँग्युलर सेक्शन पण आहे. ठीक आहे, ट्रँग्युलर हा असा असतो बघा, इन्व्हर्टेड ट्रँग्युलर चॅनल सेक्शन असतो. तर तुम्हाला आता याच्यात काय विचारले बघा, फॉर मोस्ट इकॉनॉमिकल ट्रॅपेझॉइडल चॅनल सेक्शन हायड्रोलिक मीन रेडियस इक्वल टू डेप्थ ऑफ फ्लो. बघा याच्या रिलेटेड तुम्हाला सर्व फॉर्म्युले पाठ करा. ठीक आहे, याच्या रिलेटेड तुम्ही सर्व फॉर्म्युले पाठ करा. तर बघा हायड्रोलिक मीन रेडियस इक्वल टू डेप्थ ऑफ फ्लो. हायड्रोलिक मीन रेडियस म्हणजे R इज इक्वल टू हाफ ऑफ द डेप्थ H/2 असतो. बॉटम विड्थ ट्वाइस द डेप्थ ऑफ फ्लो म्हणजे W इज इक्वल टू 2H. बॉटम विड्थ W किंवा B, याला B म्हणा, बॉटम विड्थ B असते. बॉटम विड्थ B इज हाफ ऑफ द डेप्थ ऑफ फ्लो H/2. तर तुमचा करेक्ट आन्सर काय असेल, तर हायड्रोलिक मीन डेप्थ ही तुमची जी काय डेप्थ ऑफ फ्लो आहे त्याच्या हाफ असते. म्हणजे ऑप्शन नंबर बी हा तुमचा करेक्ट आन्सर असेल. बघा मित्रांनो हे तुम्हाला बुकमध्ये मिळेल. बघा एकदम म्हणजे तुम्ही काय करा, ह्या बुकमध्ये व्यवस्थित बघा. हे तुमचं खन्ना पब्लिकेशनचं बुक आहे, संतोष कुमार गर्ग यांचं बुक आहे. खूप बेस्ट क्वालिटीचं बुक आहे. जर तुम्ही व्यवस्थित बघा ह्याला, हे मी म्हणजे ज्यावेळेस घेतलं होतं त्यावेळेस याची प्राईज ही 495 म्हणजे 495 रुपये होती. ते पण मी सेकंड हँड घेतलेलं, म्हणजे त्याची प्राईज मला 1-2-250 रुपयाला म्हणजे 300-350 रुपयाला ती बुक मिळालेलं. ठीक आहे, तर मित्रांनो तुम्ही पण हे बुक घ्या, कारण हे सर्व क्वेश्चन सर्व थेअरी ह्याच बुकमधली आहे. तुम्हाला ह्याचा जर तुम्ही ह्याचा व्यवस्थित अभ्यास केला ना, एकही क्वेश्चन असा नसेल इरिगेशनचा जो तुम्ही त्याच्यातून सॉल्व्ह करू शकणार नाही. हे बघा, हे प्रमोशनचा काही विषय नाही मित्रांनो, कारण बघा मी ह्याच्यातून अभ्यास केला आहे, माझ्या शिक्षकांनी ह्याच्यातून अभ्यास केला आहे, शिक्षकांच्या शिक्षकांनी ह्याच्यातून अभ्यास केला आहे. म्हणजे तुम्हाला फायनल जर डेस्टिनेशन कुठे असेल पूर्ण इरिगेशन इंजिनिअरिंगचं, तर संतोष कुमार गर्ग तुम्ही तुमच्या फॅकल्टीला विचारा, कोणालाही विचारा, याच्यापेक्षा याच्यापेक्षा बेस्ट तुम्हाला बुक मार्केटमध्ये नाही. म्हणून याच्याच नादी लागा ना बाकीच्यांकडे जाण्यापेक्षा. ठीक आहे, तर हे बुक सर्वात बेस्ट असेल. तर पुढे चला, द चॅनल हुज बाउंड्रीज आर मेड ऑफ इझिली इरोडेबल लूज सॉईल. चॅनल तुम्ही कन्स्ट्रक्ट केला आहे पण त्याची बाउंड्रीज कशात रे, इरोडेबल आहे. इरोडेबल म्हणजे काय, त्याची झीज होऊ शकते. आर्कॉल, तर त्या चॅनलला काय म्हणायचं, तर रिजिड बाउंड्री असतील का त्याच्या, तर रिजिड बाउंड्री नसणार. रिजिड बाउंड्री म्हणजे काय, रिजिड असेल तर त्याचं इरोजनच होणार नाही. म्हणजे हे तर ऑप्शन गेला ह्याच्यातून.
नॉन LOL चॅनल, आता बाउंड्रीचा विषय चालू आहे, नॉन LOLचा काही संबंध नाही. मोबाईल बाउंड्री चॅनल, बघा मोबाईल म्हणजे काय, एका ठिकाणी ते राहणार नाही किंवा जशी आहे तशी राहणार नाही, त्याला आपण मोबाईल बाउंड्री चॅनल म्हणतो. म्हणजेच काय, त्याचं इरोजन होणार आहे, हा ऑप्शन असू शकतो. LOLचा संबंध नाही, नन ऑफ द अबावचा पण काही नाही, म्हणजे ऑप्शन नंबर ए हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे, बघा हे लक्षात ठेवा. पुढे बघा, इन अँड इरिगेशन कॅनल बर्म आर प्रोव्हाइडेड ॲट. बर्म आपण कुठे प्रोव्हाइड करतो, इरिगेशन कॅनल, बघा हा कॅनल असतो असा तुमचा. जर सपोज ट्रॅपेझॉइडल सेक्शनमध्ये आपण कटिंगमध्ये कॅनल बनवला आहे, तर या ठिकाणी काय असतं रे, स्पॉइल बँक असतात. बघा या ठिकाणी दोन्ही साईडला काय असतात, स्पॉइल बँक असतात. स्पॉइल बँक म्हणजे काय, याच्यातली जी काही सॉईल एक्स्ट्रा राहिली आहे ती आपण साईडला, म्हणजे तुमच्या कॅनलच्या साईडला आपण ती स्टोअर केली आहे. कशासाठी स्टोअर केली आहे, तर बघा जे काही कॅनलमधून जर एक्स्ट्रा फ्लो झाला तर तो बाहेर जाऊ नये, कॅनलला स्टेबिलिटी मिळावी. ठीक आहे, ह्या स्लोप स्टेबल राहावा. प्लस तुम्हाला या साईडचा जर एखादा रोड वगैरे असेल तर त्याला हे पॅरापेट वॉल म्हणून पण वर्क होतं, बरोबर. आणि बघा आता जो हा हॉरिझॉन्टल प्लॅटफॉर्म असतो, बघा कॅनलची म्हणजे हा टो संपल्यानंतर जो काय हॉरिझॉन्टल प्लॅटफॉर्म असतो, तर ह्या हॉरिझॉन्टल प्लॅटफॉर्मला आपण काय म्हणतो, बर्म म्हणतो. काय म्हणतो रे मित्रांनो, बर्म म्हणतो. लक्षात ठेवा, BERM. बघा, द इरिगेशन कॅनल बर्म आर प्रोव्हाइडेड ॲट. आता हा प्रोव्हाइड कुठे प्रोव्हाइड केला, बघा जर इन केस असं कन्सिडर करा, म्हणजे ह्याच्यात कॅनलमध्ये बघा ही त्याची काय रे डेप्थ आहे कॅनलची, ह्याला D म्हणतो मी. पण हे काय झालं, फ्लडमध्ये एक्स्ट्रा कॅनल फ्लो होतोय, म्हणजे ही काय रे तुमची आता मॉडिफाय झालेली डेप्थ आहे. ठीक आहे, तर आता ही जी लेवल असेल ना, ह्याला आपण काय म्हणतो, FSL म्हणतो, फुल सप्लाय लेवल. म्हणजे तुमच्या ओरिजिनलपेक्षाही जास्त गेलाय म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, फुल सप्लाय लेवल म्हणतो. बघा ही जी आहे हा तुमचा ग्राउंड लेवल आहे. बघा ही तुमची काय रे मित्रांनो, ग्राउंड लेवल आहे. ह्या ग्राउंडमध्ये तुम्ही कट केला हा पोर्शन आणि कॅनल बनवलेला आहे. मग ही लेवल काय असेल रे तुमची, तर नॅचरल सरफेस लेवल. ह्याला काय म्हणतो आपण, नॅचरल सरफेस लेवल. मग बर्म कुठे बनवला आहे रे, हा बर्म आहे. बघा हा बर्म आहे, हा बर्म, हा पार्ट बर्म आहे. किंवा बघा हा पण पार्ट काय रे, बर्म आहे. हा इथला पार्ट बर्म आहे. तर हा कोणत्या लेवलला बनवला आहे, तर ही लेवल कोणती आहे, बघा ही लेवल कोणती आहे, ही लेवल आहे NSL. म्हणजे बर्म आपण कुठे प्रोव्हाइड करतो, NSL मध्ये करतो, म्हणजे नॅचरल सरफेस लेवलला करतो. म्हणजे आन्सर नंबर ए, म्हणजे आन्सर ए हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे, काउंटर बर्म आर प्रोव्हाइडेड इन अन इरिगेशन कॅनल. आता काउंटर बर्म काय असतं मित्रांनो, बघा ज्यावेळेस तुम्ही कॅनल कन्स्ट्रक्ट करता, मी एक साईड काढतो कॅनलची. बघा हा कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. बघा आता मी याच साईडला काढतोय कॅनल. बघा ज्यावेळेस आपण या ठिकाणी स्पॉइल बँक काढतो, त्यावेळेस ही स्पॉइल बँक अशी काढतो. बघा नॉर्मली कशी काढली होती आपण, पाठीमागे कशी काढली होती, बघा पाठीमागे कशी काढली होती, बघा इथं कशी काढली होती, ही अशी काढली होती. ठीक आहे, आता कशी काढली, अशी नाही काढली. इथून काय केलं रे, असं आपण एक स्टेप एक्स्ट्रा वाढवली, म्हणजे साईज वाढवली. तर ही साईज का वाढवली याचं रिझन बघा, याचं रिझन ज्यावेळेस हे फुल भरेल त्यावेळेस काय होईल रे, हे याचा जो सिपेज ग्रेडियंट आहे, बघा याचा जो सिपेज ग्रेडियंट आहे, मी दुसऱ्या पेनने दाखवतो. बघा याचा जो सिपेज ग्रेडियंट आहे, म्हणजेच आपण ह्याला काय म्हणतो, बघा सॅच्युरेशन ग्रेडियंट लाईन. सॅच्युरेशन ग्रेडियंट लाईन म्हणजे वॉटरचा कंटेंट त्याच्यात असतो. बघा वॉटरचा कंटेंट म्हणजे या लेवलपर्यंत काय होतं, वॉटर आलेलं असतं. मग इथं जर हे इथं आलं असतं तर हे बाहेर आलं असतं, म्हणजे या साईडचं काय होत असतं, झालं असतं रे, इरोजन झालं असतं किंवा फेल्युअर झालं असतं. म्हणून काय केलं आपण, या ठिकाणी बर्म आपण कन्स्ट्रक्ट केला. ह्याला काय म्हणतो आपण, काउंटर बर्म म्हणतो. काय म्हणतो रे, काउंटर बर्म म्हणतो. हे लक्षात ठेवा. काउंटर बर्म का प्रोव्हाइड केलं, तर सॅच्युरेशन लाईन तुमच्या कॅनलच्या स्ट्रक्चरमध्येच राहावी म्हणून आपण काय केलं, काउंटर बर्म डिझाईन केला किंवा काउंटर बर्म कन्स्ट्रक्ट केला. तर बघा आता ऑप्शन काय, ॲट द आउटर साईड ऑफ कॅनल. आउटर साईड कॅनलला बघा, कॅनल हाय त्याची ही इनर साईड आहे, ही आउटर साईड आहे. आउटर साईडला प्रोव्हाइड करतो का, तर करतो. बँक तो अलाव द मुवमेंट ऑफ कॅटल, जनावर जाण्यासाठी करतो का, नाही. म्हणजे ऑप्शन नंबर ए इनकरेक्ट. ॲट द इनर साईड ऑफ कॅनल, इनर साईडला करतच नाही, विषय संपला. म्हणजे ऑप्शन नंबर बी पण कट झाला. इनर साईड आहे का नाही, बघा ही कॅनल असा आहे, या साईडला पण कॅनल आहे, ही आउटर साईड आहे, ही बाहेरची साईड आहे, ही आतली साईड आहे, म्हणजे बाहेरच्या साईडला कन्स्ट्रक्ट करतो.
ॲट द आउटर साईड म्हणजे आउटर साईड आहे म्हणजे बरोबर आहे. ऑफ द कॅनल ब्लँक टू कीप द सॅच्युरेशन ग्रेडियंट लाईन वेल विदिन द बँक सेक्शन. बघा बँक सेक्शनमध्येच राहण्यासाठी कोणती लाईन तर सॅच्युरेशन ग्रेडियंट लाईन. म्हणून आपण काय केलं काउंटर बर्म प्रोव्हाइड केलेला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे बघा म्हणजे ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. ठीक आहे बघा. तर मित्रांनो या ठिकाणी हा कंटेंट संपलाय. ह्याचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. हा सर्वात म्हणजे पूर्ण इरिगेशनमध्ये सर्वात इम्पॉर्टंट असणारा टॉपिक आहे. ठीक आहे ओके. बघा मित्रांनो आता आपण पाहतोय लाइनिंग ऑफ कॅनल. बघा लाइनिंग ऑफ इरिगेशन कॅनल. एखाद्या इरिगेशनच्या कॅनलला आपल्याला लाइनिंग करणं का गरजेचं असतं हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे किंवा याच्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन पूर्ण पाहिजेत विथ कन्सेप्ट. बघा आता लाइनिंग काय असतं. पहिल्यांदा लाइनिंग काय असतं बघा. लाइनिंग म्हणजे काय रे. सपोज एखादा कॅनल आहे. बघा तुमची सपोज एखादा हा कॅनल आहे. हा कॅनल तुमच्या सॉईलमध्ये तुम्ही कन्स्ट्रक्ट केला आहे. बघा सॉईलमध्ये कन्स्ट्रक्ट केला आहे. या साईडला काय रे ग्राउंड लेवल आहे आणि तुम्ही हा सॉईलमध्ये कन्स्ट्रक्ट केला आहे. म्हणजे ज्यावेळेस इथून वॉटर जाईल त्यावेळेस हे काय होईल रे ऑल डायरेक्शनला पर्कोलेट होईल. बघा हे सगळीकडे काय होईल पर्कोलेट होईल हे वॉटर. म्हणजे हे बाहेर पाणी निघून जाईल. ठीक आहे हे पाणी बाहेर निघून जाईल. म्हणजे जे आपल्याला इरिगेशन पर्पजसाठी जे कॅनलचं वॉटर किंवा जे काय वॉटर आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे त्या क्वांटिटीचं वॉटर किंवा त्या क्वांटिटी ऑफ वॉटर त्या ज्या ठिकाणी लोकेशनला पाठवायचे त्या लोकेशनपर्यंत पोहोचेल का ते तर पोहोचणार नाही. काय होईल तर लॉस होईल. वॉटरचा लॉस होईल. बरंचसं वॉटर निघून जाईल. म्हणजे 100 क्युसेक वॉटर जर आपल्याला पाठवायचं असेल तर त्या ठिकाणी ते काय होईल 75 60 65 50 असं ते काय होईल क्वांटिटी ऑफ वॉटर त्या ठिकाणापर्यंत फ्लो होईल. तर हे जर आपल्याला अवॉइड करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो. याला आपल्याला लाइनिंग करावं लागेल. लाइनिंग म्हणजे काय रे सपोज बघा आत्ता पावसाळ्याचे दिवस आहेत. तुम्ही आता काय करताय रे मित्रांनो तर तुम्ही आत्ता प्रवास करताय बाईकवरती. तर तुम्ही काय करता रे तर तुम्हाला पाणी लागू नये किंवा तुम्हाला पाऊस लागू नये म्हणून काय करता रेनकोट करता. रेनकोट घालता. मग रेनकोट घातल्यावरती काय होतं पावसाचं पाणी तुम्हाला लागतं का तर लागत नाही. पण थोडंफार पाणी तुमच्या म्हणजे तुम्हाला भिजवतंच ते पाणी बरोबर. तर म्हणजे माझा मुद्दा सांगायचा हा आहे की जर कोट आपण याला प्रोव्हाइड केला लेअर आपण प्रोव्हाइड केला जो की कसा असला पाहिजे रे नॉन परमेबल पाहिजे. जो की ह्याच्यामधून वॉटर या ठिकाणी परमिट नाही करणारा पाहिजे. तर अशा नॉन परमेबल लेअरला आपण काय म्हणतो लाइनिंग म्हणतो. तर तुम्हाला लाइनिंग हा कन्सेप्ट समजला असेल. ठीक आहे लाइनिंग म्हणतो. तर ह्या लाइनिंगच्या रिलेटेड आपल्याला पूर्ण ह्या युनिटमध्ये पाहायचं आहे. ठीक आहे तर आपण 1 बाय 1 क्वेश्चन बघूया. बघा लाइनिंग ऑफ इरिगेशन कॅनल. आता लाइनिंग केल्यामुळं काय होतं तर लाइनिंग केल्यामुळं तुमचं जे काय क्वांटिटी ऑफ वॉटर आहे जेवढं तुम्हाला त्या एखाद्या लोकेशनला पाठवायचं आहे बाय किंवा थ्रू द कॅनल तर ते त्या पॉईंटपर्यंत जाऊ शकतं. दुसरा त्या आजूबाजूला पर्क्युलेट होऊन त्या ठिकाणी पाणी साचणार नाही म्हणजे वॉटर लॉगिंग होणार नाही. त्या ठिकाणी मॉस्किटोज होणार नाहीत. त्या ठिकाणी खराब पाण्याचा वास येणार नाही बरोबर. ह्या सर्व गोष्टी काय होतात अवॉइड होतात. पण कॅनलचे डिसएडव्हान्टेज पण असणार मित्रांनो. बघा एक तर तुम्ही वेगवेगळ्या टाईपच्या लाइनिंग करता. फॉर एक्झाम्पल ब्रिक लाइनिंग आहे बेंटोनाइट लाइनिंग आहे. ठीक आहे तर बऱ्याचशा लाइनिंगचे टाईप आहेत. प्लस सिमेंट कॉन्क्रीट लाईन आहे शॉर्टक्रीट लाइनिंग आहे प्लस तुमचे प्रिकास्ट लाइनिंग आहे. तर अशा व्हेरियस टाईप्स ऑफ लाइनिंग आहेत. तर बघा ह्या लाइनिंगमुळे काय होतं तर तुम्हाला कॉस्ट जाते. प्लस वेगवेगळ्या मशिनरीज थ्रू आपण करतो म्हणजे काय लागतं रे स्किल लेबर लागतात. तर हे त्याचे डिसएडव्हान्टेज आहेत मित्रांनो बरोबर. तर ह्यात पण तुम्हाला गोष्टी लक्षात घ्यायच्या. बघा लाइनिंग ऑफ इरिगेशन कॅनल. जर इरिगेशन चॅनलला आपण लाइनिंग केलं तर काय होईल तर इन्क्रीज वॉटर लॉगिंग. लाइनिंग केल्यामुळे तर वॉटर लॉगिंग कमी होतं म्हणजे हे चूक आहे. पुढे काय रे इन्क्रीज चॅनल क्रॉस सेक्शन. बघा ऑलरेडी जर तुम्ही अर्थमध्ये एवढा चॅनल म्हणजे हा जर क्रॉस सेक्शन असेल तर याला कॅनलची लाइनिंग प्रोव्हाइड केल्यानंतर हा कॅनलचा क्रॉस सेक्शन जास्त झाला का कमी झाला तर कमी झाला. इथं काय दिलं इन्क्रीज होते म्हणजे हे पण रॉंग आहे. इन्क्रीज कमांड एरिया. कमांड एरिया म्हणजे काय आपण हे ऑलरेडी पाहिले. इन्क्रीज चान्सेस ऑफ ब्रीचिंग. ब्रीचिंग म्हणजे काय तर हे फेल्युअर व्हायचे चान्सेस वाढतात का. कॅनल केल्यामुळे फेल्युअर होईल का होणार नाही. म्हणजे लाइनिंग केल्यामुळे काय होईल कॅनलचं फेल्युअर कमी होईल. म्हणजे हे काय इन्क्रीज होते म्हणते म्हणजे हे पण चुकीचे आहे. म्हणजे हे 3 ऑप्शन तर आपल्याला माहीत असलेले चुकीचे आहेत. मग करेक्ट काय होऊ शकतं रे इन्क्रीज कमांड एरिया. आता कमांड एरिया म्हणजे काय तर कमांड एरिया इट इज अ एरिया ऑफ कल्चरेबल लँड
विच कॅन बी इरिगेट. तर असा एरिया जो आपण इरिगेट करू शकतो अशा एरियाला काय म्हणतो आपण कमांड एरिया म्हणतो. म्हणजे तिथपर्यंत आपण वॉटर पोहोचवू शकतो त्याला आपण काय म्हणतो कमांड एरिया. मग कॅनल केल्यामुळे काय होईल म्हणजे लाईनिंग केल्यामुळे काय होईल तर त्या कॅनलमधून सिपेज कमी होईल किंवा वॉटर लॉसेस कमी होतील आणि जी काय क्वांटिटी तुम्ही डॅममधून पाठवली ती पूर्ण क्वांटिटी त्या लोकेशनपर्यंत जाईल. म्हणजे लांबपर्यंत तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकता आणि त्या लँडला तुम्ही इरिगेट करू शकता. म्हणजे लँडचा एरिया तुम्ही वाढवला म्हणजे कमांड एरिया वाढवला. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर सी हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. तर ट्रँग्युलर लाईन कॅनल आहे म्हणजे अशा टाईपचा कॅनल आहे तुमचा. विथ कॉर्नर्स राउंडेड बाय अ रेडियस इक्वल टू द फुल सप्लाय डेप्थ ऑफ 4 मीटर. तर ह्याची रेडियस किती आहे बघा. हा राउंडेड शेपचा कॅनल आहे बरोबर. तर ह्याची रेडियस जी असेल बघा आता याची रेडियस जर पाहिली तुम्ही तर ह्याची रेडियस किती आहे तर जेवढी डेप्थ आहे जेवढी कॅनलची डेप्थ आहे जरा मी मोठा काढतो कॅनल बघा. हा असा ट्रँग्युलर शेपचा कॅनल आहे आणि याची डेप्थ बघा याची रेडियस ही याच्या डेप्थ एवढीच आहे. म्हणजे ही जर तुमची डेप्थ असणार तर ह्या डेप्थ एवढीच त्याची काय रे रेडियस आहे. आर आणि एच सेम आहे. इट्स लाईकली टू हॅव द हायड्रोलिक रेडियस. तर त्या ठिकाणी हायड्रोलिक रेडियस किती असेल तर हायड्रोलिक रेडियस काय असते रे मित्रांनो आर इज इक्वल टू h/2 असते. काय असते आपण बऱ्याच ठिकाणी हा फॉर्म्युला पाहिला. तर h म्हणजे काय h म्हणजेच आर आहे. आर किती आहे तुमची 4 मीटर आहे बघा किंवा डेप्थ पण किती आहे 4 मीटर आहे. डिवाइड बाय 2 केलं किती आन्सर आलं रे 2 मीटर हे तुमचं करेक्ट आन्सर आलं. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर सी हा तुमचा आन्सर असेल. ठीक आहे. बघा द मेन ॲडव्हान्टेजेस ऑफर्ड बाय बेंटोनाइट लेअर ऑफ लाइनिंग. म्हणजे लाइनिंगसाठी मटेरियल कोणतं यूज केलं आहे बेंटोनाइटचं केलं. बेंटोनाइट काय रे मित्रांनो बेंटोनाइट एक फाईन क्ले आहे. त्याला आपण मेंटामेरोलाइट पण म्हणतो बघा. मेंटामेरोलाइट कंटेंट असतो अशा क्लेमध्ये किंवा सॉईलमध्ये. अशाला काय म्हणतो आपण बेंटोनाइट क्ले म्हणतो. कोहिजिव्ह असतो खूप कोहिजिव्ह आहे. लाइनिंग इन ॲन इरिगेशन कॅनल इज दॅट. मग अशा क्लेची लाइनिंग केल्यामुळे काय होऊ शकतं तर सीपेज लॉस इज रिड्यूस बरोबर. क्ले हा काय रे पोरस मटेरियल नाही. म्हणजे पोरस म्हणजे इन शॉर्ट तुम्ही त्याच्यामध्ये काय रे त्या ठिकाणी म्हणजे क्ले जर असेल तर क्लेमधून वॉटर परमिट होत नाही. होत जरी असेल तर खूप कमी पर्सेंटेजमध्ये होतं. मेन उद्देश कॅनलच्या लाइनिंगचा हा सीपेज लॉस कमी करणे. म्हणजे सीपेज लॉस हा रिड्यूस होतो बरोबर होतो. क्रॉस सेक्शन एरिया ऑफ कॅनल इज रिड्यूस. चॅनलचा क्रॉस सेक्शन एरिया रिड्यूस होतो का तर होतो पण तो खूप निग्लिजिबल असतो बघा. एका तुम्ही लेअर म्हणजे जो काही क्लेचा लेअर आहे हा खूप छोटा असतो त्याच्यामुळे हा निग्लिजिबल असतो. म्हणजे हे पण आन्सर इनकरेक्ट आहे बघा. नंतर कॉस्ट ऑफ लँड ॲक्वायर इज रिड्यूस. त्याचा आणि लाइनिंगचा आणि हा कॉस्ट ऑफ लँड जे ॲक्वायर करण्यासाठी म्हणजे कॅनल जिथून पास होतोय तिथला जर एरिया तुम्हाला ॲक्वायर करायचा आहे तिथली लँड आपण ॲक्विजिशन करतोय तर त्याची कॉस्ट कमी होईल. काहीच संबंध नाही. एक वेळेस कन्स्ट्रक्शन कॉस्ट आपण कमी म्हणू शकतो पण हे रॉंग आहे बघा. अर्थवर्क एक्सकेव्हेशन इज रिड्यूस. जेवढं तुम्हाला एक्सकेव्हेशन करायचं आहे तेवढं करायचंच आहे. त्याच्यामुळे थोडीच त्या क्लेच्या लाइनिंगमुळे तुम्ही जे काही कॅनलची डेप्थ आहे विड्थ आहे स्लोप आहे हे कमी जास्त होणार आहे का नाही. म्हणजे हे पण रॉंग आहे. म्हणजे सीपेज लॉस फक्त रिड्यूस करण्यासाठी आपण बेंटोनाइट क्लेचा यूज करू शकतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे थोडासा क्वेश्चन वेगळा होता किंवा बऱ्यापैकी आपण कॉन्क्रीटच्या लाइनिंग पाहिल्या शॉर्टक्रीटच्या पाहिल्या किंवा बऱ्याचशा प्रिकास्टच्या पाहिल्या किंवा तुम्ही फेरोक्रीटच्या पाहिल्या. तर हे जरा वेगळे बेंटोनाइटचा म्हणून हा क्वेश्चन घेतलेला आहे. द फ्री बोर्ड इन लाईन कॅनल. लाईन म्हणजे काय म्हणजे लाइनिंग झालेला कॅनल. त्याचा फ्री बोर्ड काय असतो कॅनल इज मेजर बिटवीन. तर त्याचा फ्री बोर्ड काय असतो बघा. आता हा तुमचा असा कॅनल आहे बघा असा कॅनल आहे. तर याच्यामध्ये बघा ही अशी लाइनिंग झालेली आहे. ही अशी लाइनिंग झालेली आहे. ठीक आहे. म्हणजे हे लाइनिंगचा टॉप आहे लाइनिंग आणि ही तुमची FSL आहे. FS म्हणजे फुल सप्लाय लेवल FSL. ठीक आहे. मग ह्या FSL ते तुमचा जे काय लाइनिंगचा टॉप ऑफ एंड आहे ह्याच्यामधलं डिस्टन्स जास्त याला आपण काय म्हणतो फ्री बोर्ड म्हणतो. काय म्हणतो रे मित्रांनो फ्री बोर्ड म्हणतो बघा. हे लक्षात ठेवा. मग FSL अँड टॉप ऑफ लाइनिंग ही तर तुमचा आन्सर ए पहिल्याच त्याच्यामध्ये मिळेल. FSL अँड टॉप ऑफ कॅनल बँक. कॅनल बँकचा आणि याचा बघा इथपर्यंत घेतो का आपण इथपर्यंत घेतो का नाही तर कॅनलच्या एंडपर्यंत म्हणजे लाइनिंगच्या एंडपर्यंतच आपण कन्सिडर करतो ना की कॅनलच्या बँकपर्यंत. ठीक आहे.
बघा म्हणजे हा पण आन्सर चुकलाय. टॉप ऑफ लाइनिंग अँड टॉप ऑफ कॅनल बँक म्हणजे इथून इथपर्यंत डिस्टन्स घेतलंय का, तर नाही, हे पण रॉंग आहे. नन ऑफ दीज म्हणजे ऑप्शन नंबर ए हे तुमचं करेक्ट आहे. ठीक आहे मित्रांनो, हे बघा कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला लक्षात राहिल्या पाहिजेत, ह्या लक्षात राहू शकतात. ठीक आहे, बघा वेन इलॉबरेट अंडर ड्रेनेज अरेंजमेंट, जर अंडर ड्रेनेज अरेंजमेंट कॅनॉट बी प्रोव्हाइडेड म्हणजे अंडर ड्रेनेज अरेंजमेंट नाही, म्हणजे एखादा कॅनल आहे त्याच्या खालून तुम्ही ड्रेनेजची अरेंजमेंट केली आहे का, केलेली नाही. अँड द सॉइल स्ट्राटा इज सँडी, आणि तुमचा जो काही ज्याच्यातून कॅनल कन्स्ट्रक्ट करताय तो सॉइल स्ट्राटा कसा आहे, सँडी आहे. म्हणजे काय, सँडी आहे. द प्रेफर्ड मटेरियल फॉर कॅनल लाइनिंग वुड बी, तर कॅनल लाइनिंगसाठी तुम्ही कोणतं मटेरियल हे प्रेफर करू शकता. बघा म्हणजे अंडर ड्रेनेजमध्ये म्हणजे खालून ड्रेनेज वगैरे काही गेलेलं नाही, म्हणजे तुम्ही सिपेज वगैरे करू शकता. म्हणजे सिपेज झाला तरी काही प्रॉब्लेम नाही, अंडर ड्रेनेज नसेल तर सिपेज तुम्हाला परमिट असतो. म्हणजे सिपेज जर होणार असेल तर कोणतं मटेरियल यूज करावं लागेल रे, तर कॉन्क्रीट लाईन केल्यावर सिपेज होईल का, होणार नाही. सॉइल सिमेंट लाइनिंगने, बघा सिमेंट आहे म्हणजे आणखी सिपेज होणार नाही. ब्रिक लाइनिंगमुळे सिपेज होईल, शॉर्टक्रीट लाइनिंगमुळे होणार नाही. म्हणजे सिपेज जर तुम्हाला परमिट आहे म्हणजे अंडर ड्रेनेज कोणतंही वर्क झालेलं नाही म्हणजे सिपेज परमिट आहे. मग सिपेज परमिट करण्यासाठी ब्रिक लाइनिंग हाच एक ऑप्शन दिसतो या ठिकाणी. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर सी हा तुमचा या ठिकाणी करेक्ट असेल. बघा स्टील रेनफोर्समेंट इन कॉन्क्रीट, बघा स्टील रेनफोर्समेंट आपण कॉन्क्रीटमध्ये आहे आणि अशा कॉन्क्रीटपासून आपण लाइनिंग केलेली आहे. इज जस्टिफाईड मेनली बिकॉज, आपण हे का केलं म्हणजे आपण हे एखाद्या कॉन्क्रीटमध्ये आपण स्टील का टाकतो. बघा कॉन्क्रीट आहे, फक्त कॉन्क्रीटचा जर एखादा एलिमेंट बनवला तर काय होतं रे मित्रांनो, कॉन्क्रीट ज्यावेळेस सेट होतं, कॉन्क्रीट ज्यावेळेस हार्ड होतं त्यावेळेस त्याचा व्हॉल्यूम काय होतो, कमी होतो. म्हणजे त्याच्यामधलं जे काय वॉटरचं व्हॉल्यूम आहे हा रिड्यूस होतो, वॉटर निघून जातं, मग राहतं काय फक्त सिमेंट सँड आणि ॲग्रिगेट. पण वॉटरचा जो पर्सेंटेज आहे, वॉटरचं जे व्हॉल्यूम आहे, वॉटरचं जे व्हॉल्यूमची क्वांटिटी आहे ती इव्हॉपरेट झाल्यामुळे किंवा ते वॉटर निघून गेल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतात रे, त्याचं व्हॉल्यूम कमी होतो. जो काही तुमचा शेप आहे, जो काही एलिमेंट आहे कॉन्क्रीटचा त्याचं व्हॉल्यूम कमी होतं. म्हणजे काय होतं, त्या ठिकाणी श्रिंकेज क्रॅक पडतात. बघा हे श्रिंकेज क्रॅक पडतात. हे जर श्रिंकेज क्रॅक कमी करण्यासाठी मग आपल्याला तिथं व्हॉल्यूम वाढवावं लागेल, म्हणजे काहीतरी एक्स्ट्रा टाकावं लागेल. एक्स्ट्रा काय टाकणार, तर रेनफोर्समेंट टाकणार. काय टाकणार मित्रांनो, तर स्टील रेनफोर्समेंट टाकली की काय होत नाही मित्रांनो, श्रिंकेजचे क्रॅक पडत नाहीत. म्हणजे ऑप्शन नंबर आहे का याच्यात श्रिंकेजचे क्रॅक. बघा इट्स augments the structural strength of uncracked lining. It's enable the lining to take the tensile load. टेन्साईल लोड तर करतोच. इट रिड्यूस द विड्थ ऑफ श्रिंकेज क्रॅक. आता हा त्याचा काय रे मित्रांनो मेन पर्पज आहे, श्रिंकेज क्रॅक होऊ नये म्हणून आपण काय करतो त्या ठिकाणी रेनफोर्समेंट टाकतो, मेश टाकतो. बघा जर तुम्ही कॅनलच्या लाइनिंग पाहिल्या तर त्याच्यामध्ये मेशिंग असते, म्हणजे स्टीलचे वायर छोटे छोटे असतात, त्याची जाळी टाकलेली असते, म्हणजे कॉन्क्रीटच्या आतमध्ये असते. त्याच्यामुळे काय होत नाही, श्रिंकेज होत नाही आणि क्रॅक पडत नाही. ठीक आहे, तर बघा हे तुमचं ॲप्रोप्रिएट आन्सर असेल. बघा आपण इथं लोडच देत नाही, असा काही लोड येत नाही म्हणून हे काही योग्य वाटणारं ऑप्शन नाही. ॲग्युमेंट द स्ट्रक्चरल स्ट्रेंथ ऑफ अनक्रॅक लाइनिंग. बघा स्ट्रक्चरल स्ट्रेंथ तुमची वाढवण्यासाठी काय करता, अनक्रॅक लाइनिंग तुम्ही यूज करता. म्हणजे तुमचं ऑप्शन नंबर सी हे मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर आहे. ठीक आहे, पुढे बघा. विच अमंग द फॉलोइंग इज नॉट ट्रू अबाउट आस्फाल्टिक कॉन्क्रीट. आस्फाल्टिक कॉन्क्रीट म्हणजे काय रे, ज्याच्यामध्ये सिमेंट सँड ॲग्रिगेट आणि काय असतं रे, आस्फाल्ट असतं. तर अशा मटेरियलपासून जे लाइनिंग बनवतो त्याला आपण काय म्हणतो, किंवा अशा मटेरियलपासून जे मटेरियल फायनल मिळतं त्याला म्हणतो आस्फाल्टिक सिमेंट म्हणतो. तर याच्यापासून जर लाइनिंग कन्स्ट्रक्शन केलं तर बघा तुमचे जे आस्फाल्टिक रोड आहेत, जे तुमचे डांबरी रोड आहेत त्याच्यामध्ये कुठे कुठे तुम्हाला बघा थोडेसे काही म्हणजे गवत वगैरे आलेलं दिसतं, म्हणजे काय व्हेजिटेशन येऊ शकतं. बरोबर, किंवा बघा त्याचे काय असतं रे, चीप असतं, त्याची कॉस्ट कमी आहे. बरोबर, आणखी काय रे, बघा आता हे तुम्हाला गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसतील. इट्स फेअरली चीप, आहे का चीप, बरोबर आहे. मग आपल्याला काय विचारलं, नॉट ट्रू, बरोबर जे बरोबर नाही. फेअरली चीप आहे, याची कॉस्ट कमी येते, डांबरामुळे म्हणजे आस्फाल्टमुळे कॉस्ट कमी होते, हे आन्सर बरोबर आहे. बघा इट इज फ्लेक्झिबल अँड रेडियली कन्फर्म द सबग्रेड. बघा हे काय रे, फ्लेक्झिबल आहे. बरोबर, आस्फाल्ट टाकल्यामुळे काय होणार आहे, हे फ्लेक्झिबल असणार आहे. रेडियली कन्फर्म द सबग्रेड, जे काही सबग्रेड आहे त्याच्यावरती काय होईल, टाकलं की ते कन्फर्म होऊन जाईल एकदाचा सबग्रेड, म्हणजे तुमचं जे काय असेल ते फायनल होऊन जाईल सबग्रेड.
इट परमिट द सर्टन टाईप ऑफ वीड ग्रोथ. वीड म्हणजे काय, वनस्पतीची ग्रोथ या ठिकाणी होऊ शकते कारण त्या ठिकाणी काय रे, आसपासचा कंटेंट आहे. ठीक आहे, होऊ शकते. इट डिक्रीज द रुगोसिटी. बघा, रुगोसिटी डिक्रीज होते. डिक्रीज म्हणजे काय, कमी होते. रुगोसिटी म्हणजे काय, रेजिस्टन्स टू द फ्लो ऑफ वॉटरच्या फ्लोला जो काय रेजिस्टन्स आहे हा कमी होतो का याच्यामुळे. तर बघा, जो काही कॅनल आहे, सपोज कॅनलचा शेप असा आहे तुमचा, म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित पाहिला तर हा असा शेपचा तुमचा ट्रॅपेझॉइडल सेक्शन आहे. याला जर तुम्ही आसपासची लाईनिंग जर कन्स्ट्रक्ट केली तर हे बघा, हे जे तुम्हाला वेव्ही एजेस आहेत, ह्या वेव्ही एज तशाच राहतात, त्या काही कमी होत नाहीत. बघा, कारण तुम्ही म्हणजे जर तुम्ही आसपासचा एक जर प्रॉपर्टी पाहिली तर जसा शेप आहे तसा तो स्वतःला बनवून घेतो. म्हणजे रेजिस्टन्स कमी होतो का, तर इथं रेजिस्टन्स कमी होत नाही. म्हणजे रेजिस्टन्स ॲज इट इज राहतो. हे ऑप्शन इथं चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन नंबर डी हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. कोणता बरोबर नाही, तर हा बरोबर नाही, म्हणजे हा रॉंग आहे. म्हणजे तुमचा आन्सर डी हा तुमचा करेक्ट असेल. बघा, तुम्हाला थोडासा विचार करावा लागेल प्रत्येक कंटेंटवरती किंवा प्रत्येक क्वेश्चनवरती तुम्हाला विचार करूनच आन्सर द्यावा लागेल. तुम्हाला सगळे आन्सर बरोबर आठवते, ऑप्शन नंबर ए बी सी डी. पण तुम्हाला बघा, या ठिकाणी रुगोसिटी हा कन्सेप्ट समजला म्हणजे हा रेजिस्टन्स असतो, रेजिस्टन्स टू द फ्लो. तर हा जर तुम्हाला कळाला तर तुम्हाला हा क्वेश्चन इथं येऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्हाला आता आपण जर नॉर्मली पाहिलं तर आपण किती पूर्ण टॉपिक कंप्लीट केलेत. तर ह्या फर्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला इरिगेशन टेक्निक अँड क्वालिटी ऑफ वॉटर हा कंप्लीट केला आहे. वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप केला आहे. कॅनल सेडिमेंट ट्रान्सपोर्ट केला आहे. कॅनल डिझाईन ऑफ कॅनल केला आहे. लाईनिंग ऑफ कॅनल केला आहे. बघा, म्हणजे मी नॉर्मली किती केलेत, 1 2 3 4 5 6 चॅप्टर मी तुमचे कंप्लीट केलेत. राहिले किती, रिकम्युलेशन ऑफ द वॉटर लॉगिंग 1, डायव्हर्जन हेडवर्क 2, हायड्रोलिक जम्प 3, कॅनल रेग्युलेशन 4, क्रॉस ड्रेनेज वर्क 5, बघा रिझर्वायर प्लॅनिंग 6, ग्रॅव्हिटी डॅम 7, अर्थन डॅम 8, स्पिलवे 9. म्हणजे ह्याच्यात तुम्हाला 6 चॅप्टर आहेत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी 9 चॅप्टर देईन, कारण पुढचा जो कंटेंट आहे ह्याचे क्वेश्चन थोडे आहेत, कन्सेप्ट थोडे आहेत. म्हणजे हे जर तुम्ही जर पाहिलं हायड्रोलिक जम्प किंवा डायव्हर्जन हेडवर्क हे खूप छोटे पार्ट आहेत. ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये फर्स्ट पार्टमध्ये तुम्हाला हे 6 चॅप्टर मिळाले. आता पुढच्या चॅप्टरमध्ये म्हणजे पुढच्या पार्टमध्ये 9 चॅप्टर मिळतील. बघा मित्रांनो, हे सर्व करण्यामागचा एकच उद्देश आहे, ज्याला म्हणजे शिक्षणाची खूप गरज आहे किंवा अशा कॅन्डिडेटला आपण एक प्रकारची हेल्प करतोय. हेल्प नाही म्हणायचं मित्रांनो, एक आपण पण काहीतरी देणं लागतो प्रत्येक गोष्टीचं, किंवा ह्या समाजाचं देणं लागतो, म्हणून हे केलेला उपक्रम आहे. जर तुम्हाला हे आवडत असेल तर तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत हा कंटेंट पोहोचवा. ठीक आहे मित्रांनो. आणि आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे, त्याच्यावरती मी करंटचे प्लस सिव्हिलचे आपले पूर्ण MCQ म्हणजे ओव्हरऑल तुमच्या अभ्यासासाठी जी पण काही मदत होईल ती त्याच्यामध्ये करत असतो किंवा त्याच्यावरती गायडन्स येत असतो. ठीक आहे मित्रांनो. तर त्याला पण जॉईन व्हा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.